नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अ, मराठी विभाग अंतर्गत PhD कोर्स वर्क 2023 या सत्रामध्ये मी राजाभाऊ भैलुमे सर आणि सर्व विद्यार्थी यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्याला या PhD कोर्स वर्कसाठी व्याख्यान देण्यासाठी उपलब्ध असणारे भैलुमे सर यांचं मराठी विभागाच्या वतीने मी एकदा स्वागत करतो आणि त्यांचा परिचय देतो. सरांचा परिचय असा थोडक्यात. प्राध्यापक डॉक्टर राजाभाऊ विनायक भैलुमे, MA, MPhil, PhD आणि पोस्ट डॉक्टरेट असं सरांचं शिक्षण झालेलं आहे. चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर येथे सर सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेली 23 वर्ष ते अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ सदस्य तसेच समन्वय म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य राहिलेले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित भीमसृष्टी या कमिटीचे ते सदस्य आहेत. सम्यक साहित्य संमेलनाच्या नियोजनाचे ते समितीचे सदस्य आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वही पेन संकलन व वितरण समितीचे माजी अध्यक्ष ते आहेत. आदर्श शिक्षक म्हणून सरांना राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर सरांचे इतरही त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. MPhil PhD चे सर मार्गदर्शक आहेत. सरांकडे आतापर्यंत 12 विद्यार्थ्यांनी PhD केलेले आहे आणि 23 विद्यार्थ्यांचे त्यांच्याकडे MPhil पूर्ण झालेले आहे. सरांकडे सरांची 3 पुस्तके प्रकाशित आहेत. भिवा ते बोधिसत्व हे पुस्तक आहे की या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. बाबूराव बागुल यांच्या कथेतील दलित आणि तिसरं पुस्तक चरित्र एक वाङ्मय प्रकार अशा प्रकारची 3 पुस्तके सरांची आहेत. आतापर्यंत सरांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य स्तरावर जवळजवळ 67 पेक्षा जास्त शोध निबंध सरांचे प्रकाशित झालेले आहेत. राष्ट्रीय चर्चासत्र, राज्यस्तरीय चर्चासत्रामधून 100 पेक्षा अधिक शोध निबंधाचे वाचन सरांनी केलेले आहे. सामाजिक आणि वाङ्मयीन क्षेत्रामध्ये सरांचं काम आणि योगदान चांगलं आहे. सरांना मी अशी विनंती करतो की सरांनी आजच्या व्याख्यानाची सुरुवात करावी. साहित्य आणि इतर सामाजिक शास्त्रे असा सरांचा विषय आहे. सरांना मी विनंती करतो की सरांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद उमेशजी. सर्वांना नमस्कार. मराठी विभाग नमस्कार. नमस्कार. मराठी विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी आयोजित केलेला PhD संशोधन कोर्स वर्क यामध्ये आपण संवाद साधतो आहे. मराठी विभागाचे विभाग प्रमुख आमचे मित्र डॉक्टर तुकाराम रोंगटे सर, प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर देसाई सर, डॉक्टर उमेश सिरसाट, इतर सहकारी व आपण सर्व. खरं म्हणजे हा फार चांगला आणि महत्वाचा विषय आहे. म्हणजे मी बोलतो आहे म्हणून हा महत्वाचा विषय असं आहे असं नाही. रोंगटे सरांची माझी या संबंधी चर्चा झाली व मी त्यांना म्हटलं की मी या विषयावर बोलेल, मला या विषयावर बोलायला आवडेल. त्यात माझा एक स्वार्थपणा आहे आणि एक चांगला हेतू पण आहे की मुलांना साहित्याकडे सामाजिक शास्त्राच्या अनुषंगाने पाहता आलं पाहिजे, किंबहुना साहित्याकडे सामाजिक अंगाने पाहायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे काही मुलं लक्षात येत नाही. आणि काही गोष्टी लक्षात आल्या तरी त्या लिहायच्या कशा, कोणत्या अनुषंगाने त्या मांडायच्या. कारण मी अनेक प्रबंध पाहिले, म्हणजे टायटल आहे साहित्याचा समाजशास्त्रीय अभ्यास किंवा सामाजिक अंगाने अभ्यास, आणि पाहायला गेल्यावर आतमध्ये त्यात तसं काहीच नाही. बऱ्याच वेळा मी काही प्रबंध चेक करतो, माझ्याकडे 12 PhD झाली, 23 MPhil झाली, एक पोस्ट डॉक झाला, तर बऱ्याच वेळा ती समीक्षा असते, संशोधन नसतं, किंवा एखाद्या त्या साहित्यकृतीचं स्पष्टीकरण असतं, त्याच्यावर स्वतंत्र मांडणी अशी काही नसते. आणि आपण जेव्हा एखाद्या विषयावर PhD करतो, म्हणजे तुम्ही PhD चे विद्यार्थी आहात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तुम्ही PhD करता म्हणजे काय, संशोधन करताय. संशोधन करता म्हणजे काय, कोणत्या तरी एका प्रश्नाचं तुम्ही उकल करताय. तुमच्याकडे काहीतरी एक प्रश्न आहे, तो प्रश्न तुम्ही समोर ठेवून त्या अंगाने तुम्ही संशोधन करत आहात.
मग तुमची नेमकी समस्या कोणती, प्रश्न कोणता? म्हणजे पीईडीच्या वायवाच्या वेळेस सुद्धा हे प्रश्न विचारले की तू कोणत्या समस्यांवर, प्रश्नांवर संशोधन करत आहे, त्याचंही व्यवस्थित विश्लेषण त्याला देता येत नाही, स्पष्टीकरण तुला देता येत नाही. असं तुम्हाला होऊ नये. आणि माझं एक निरीक्षण असं आहे की साहित्य भारतीय पातळीवर फार महत्वाचं आहे. इतर जे राज्य आहेत, इतर जे देश आहेत, माफ करा, त्यांचे स्वरूप वेगळं आहे. भारतीय समाजाचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे आम्ही राष्ट्रीय प्रश्नासाठी एकत्र येतो. म्हणजे महात्मा गांधींच्या अनुषंगाने आम्ही चले जाऊ साठी 42 सगळा भारत एकत्र आला. करोडो लोक एकत्र आले, करोडो. शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी सगळे एकत्र आले. आणि तो करोडो लोकांना प्रश्न आपला वाटला. पण सामाजिक प्रश्नासाठी आम्ही एकत्र येत नाही. म्हणजे त्याला एक प्रकारचे माहोल तयार व्हायला पाहिजे सामाजिक प्रश्नांसाठी. हे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत, हे प्रश्न चांगला नाही, यांनी देशाचा विकास थांबलेला आहे, हे प्रश्न सामाजिक सोडवले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. कारण या सामाजिक प्रश्नातच आमचे आर्थिक प्रश्न आहेत, आमचे मानसिक प्रश्न आहेत, इतर सर्व इतर प्रश्न त्यातून उद्भवलेले आहेत. पण त्याच्यासाठी भारतीय माणूस एकत्र येत नाही. स्त्रियांचा प्रश्न आहे, विधवा स्त्रियांचा प्रश्न आहे, किती लोक एकत्र आले? काय लोक, तो आमचा प्रश्न नाहीये, तो विशिष्ट जातीचा प्रश्न आहे, विशिष्ट वर्गाचा प्रश्न आहे, आमचा नाही. आमच्या विधवा हे नाहीये, सती चला आमच्याकडे नाही, आम्ही येणार नाही, आमचा काय प्रश्न नाही. पाण्याचा प्रश्न असेल तेव्हा आमचा प्रश्न नाही, त्यांचा प्रश्न त्यांनी मांडावा. धार्मिक प्रश्न असेल, स्त्रियांचा प्रश्न असेल, दलित वर्गाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, ह्या सर्व एकत्र येत नाहीत. याला कारण आमची जाती व्यवस्था, समाज व्यवस्था अशी आहे. दोन माणसं एकत्र येत नाही. त्यामुळे तो प्रश्न जसा राजकीय प्रश्नासाठी लोक एकत्र येतात, तसं सामाजिक प्रश्नासाठी फार कमी लोक एकत्र येतात. ही भारतीय वास्तव आहे. मग हे असं असताना हे प्रश्न कुठे पुढे येतात? तर हे साहित्यातून पुढे येतात. म्हणजे अनेक राजकीय विचारवंत, सामाजिक विचारवंत, इतर विषयाचे, समाजशास्त्राचे विचारवंत, अभ्यासक मी जेव्हा पाहतो तेव्हा ते साहित्य फार आतुरतेने पाहतात, नवीन काय आले. मी माझा जास्त संबंध रावसाहेब कसबेंशी आला, राजेंद्र होरा होते, कोत्तपल्ले आपले साहित्यामधले होते. इतर जे लोक पाहतोय मी, ते साहित्य नवीन काय आलेलं आहे ते पाहतात. कारण का? त्यातून समाज मन डोकावत असते. समाजातले अनेक प्रश्न या ना त्या कारणाने, तुम्ही बघा स्त्रियांचे प्रश्न आम्ही कधी मांडले? इंग्रज आल्यानंतर, त्यांचं साहित्य वाचल्यानंतर आम्ही तुलना करू लागलो, आम्ही मागे का, आम्ही का हरलो. तेव्हा त्यांना आपल्या घरात समाज दिसली ती महिलांची, विधवांची. यमुना पर्यटन कादंबरी आली 1857ला, बाबा पद्मनची. पण लक्षात कोण घेतो? हनापटे. म्हणजे भारतीय पातळीवर जेवढ्या काही सामाजिक समस्या आहेत त्या पहिल्यांदा साहित्यामध्ये आल्या. बघा बघा, स्त्रियांची समस्या असेल, दलित वर्गाची समस्या असेल, कामगारांची असेल, कामगारांचा प्रश्न आम्हाला आमचा वाटत नाही, ते त्यांचे बघून घेतील. प्राथमिक शिक्षकाच्या मागण्यांसाठी सिनियर शिक्षक एकत्र येत नाहीत, विचार करत नाही. नॉन टीचिंगच्या समस्यांसंबंधी शिक्षक विचार करत नाहीत, त्यांच्यामध्ये पडत नाही, आमचा संबंध नाही म्हणतात. हे का घडतं, कशामुळे घडतं? आणि हे सगळं मग पहिल्यांदा येतं साहित्यामध्ये. म्हणून साहित्याचा समाजशास्त्रीय अभ्यास करावा भारतीय पातळीवरच्या, असं मला वाटतं. म्हणून माझा हेतू हा हेतू आहे. कारण मी एक समाजच्या बदलासाठी काम करणारा माणूस आहे. मी एक शिक्षक आहेच, अभ्यासक आहेच. समाज बदलला पाहिजे, त्यात तो दृष्टिकोन आला पाहिजे. म्हणून तुम्हाला की हा विषय मी काय घेतला मुद्दाम, की तो दृष्टिकोन आला पाहिजे की आपल्या सगळ्या समस्या साहित्यामध्ये काय येतात, त्याला सामूहिक रूप काय येत नाही. आम्ही इंग्रजांना चले जाऊ म्हटलो, मग आमच्या सामाजिक विषमतेला चले जाऊ आम्ही एकत्र काय येत नाही.
फार अवघड गोष्ट आहे. भारतीय माणसं एकत्र येणं सामाजिक प्रश्नासाठी अवघड गोष्ट आहे. म्हणून जे गोष्ट साहित्यातून आली आहे त्याचा समाजशास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. त्याचा समाजशास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. मग अनेक गोष्टी उकल होतील. अनेक गोष्टी उकल होतील. कारण का जी गोष्ट धर्मशास्त्राच्या, इतिहासाच्या, तत्वज्ञानाच्या, कायद्याच्या परिभाषेत सांगता येते पण त्याचा परिणाम होत नाही. पण साहित्यातून सांगितलं त्याचा परिणाम फार होतो. किंवा आपल्याकडे बघा तुम्ही दलित साहित्याची काय सांगितलं ना दलित आत्मकथनांनी, अरे बाबा ह्या व्यवस्थेमुळे ही माणसं जगू शकत नाही. स्त्रियांच्या आत्मकथनाने जेव्हा सांगितलं ना की स्त्री किती अमानवी पातळीवर जगते आहे. तिला त्याच्या गरजा, तिच्या काही इच्छा आकांक्षा तिला मारावं लागतात. इतरांसाठी जगणं म्हणजे जगणं आहे का? सामाजिक कारणासाठी ठीक आहे, पण तिच्या व्यक्तिगत काही भावना आहेत ना. मी नाही नुसती मादी, मी माणूस माणूस आधी. हे साहित्यातून जेवढं पटकिनी समजतं, उमगतं. ज्ञानदेव म्हणतात बघा, ये हृदयचे ये हृदय घातले. मग असं साहित्य फक्त आस्वादासाठी अभ्यास करायचा का? तर नाही. त्याला समाजशास्त्रीय जोड असली पाहिजे. आपण म्हणतो आंतरविद्याशाखीय अभ्यास. पण इथेही फार काटेकोरपणे, फार काळजीपूर्वक आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल की सामाजिक शास्त्रांची जी मांडणी झालेली आहे, म्हणजे सुरुवातीला काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की समाजाचा शास्त्रीय अंगाने अभ्यास करता येतो का? तो हो, करता येतो. कारण समाजामध्ये तुम्ही एक व्यक्ती राहत नाही, एक घटक म्हणून येता, एक सदस्य म्हणून येता. कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो टोळ्याने, समाजाने तो राहतो. तर वर्ग आहे, शिक्षित, अशिक्षित, किंवा आपण त्याला म्हणूया वेगवेगळे गट आहेत. प्रादेशिक, मराठी, गुजराती, जातीय, धार्मिक, स्त्री, पुरुष, व्यापारी, मजूर, मालक, असे वेगवेगळ्या गटात तो काम करतो. मग तो त्या गटाचा एक सदस्य असतो आणि त्या गटाचे म्हणून काही नियम, काही मानसिकता त्याच्यामध्ये आलेली असते. त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्या वर्तनाचा अभ्यास करू शकतो. की हा जर सासूच्या भूमिकेत आहे ही महिला आणि ही जर सुनेची भूमिकेत आहे, तुम्ही कशी वागते? किंवा कामगारांची मालक कशा पद्धतीने वागतील, त्यांची मानसिकता काय, ह्या सगळ्यांचा आपला अभ्यास करता येतो. म्हणजे सामाजिक पातळीवर मानवी वर्तनाचा आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणून सामाजिक शास्त्र उदयाला आली. त्यात फार गुंतागुंत येतो सांगितलं मी. कारण का सलग एक समाज आता दाखवता येत नाही. म्हणजे काही माणसं आज मध्ययुगीन काळात जगतात, काही थोडं आधुनिक काळात जगतायत, आता नव काळात जगतायत. नेमकं साहित्याने सामाजिक शास्त्र यांचा अभ्यास करायचा म्हणजे काय, ही संकल्पना समजून घ्या. म्हणजे साहित्यामध्ये या ना त्या अंगाने सामाजिकता येतेच. म्हणजे साहित्य सामाजिक असतंच. म्हणजे काय, त्या त्या काळातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक जी परिस्थिती असते, जे भौगोलिक पर्यावरण असतं, त्या अनुषंगाने ते साहित्य तयार होत असतं. बघा, सामाजिक, आर्थिक, राजकीय जी परिस्थिती असते, जी भौगोलिक परिस्थिती असते, त्या अनुषंगाने ते साहित्य तयार होत असतं. म्हणून त्या साहित्यामध्ये सामाजिकता ही येतेच. ती भाषिक अंगाने येते, ते आशयाच्या अंगाने येते, ते व्यक्तींच्या अंगाने येते, ती घडामोडींच्या अंगाने येते, ती सामाजिकता येतेच. तुम्हाला सांगितलं मी की कोणतंही भारतीय पातळीवर साहित्य असू द्या, त्याचा सामाजिक पातळीने आपला अभ्यास करता येतो आणि तो केला पाहिजे. म्हणजे आपण साहित्याचे विद्यार्थी असल्यामुळे साहित्य चांगलं आहे का वाईट आहे, आपण वाङ्मय मूल्याच्या अंगाने विचार करतो. तो केलाच पाहिजे, वाङ्मय अंगाने अभ्यास केलाच पाहिजे, पण तो सामाजिक शास्त्रांच्या अनुषंगाने सुद्धा केला पाहिजे. आता म्हणजे सामाजिक शास्त्रे जी काही साहित्याला पूरक व्हावेत, साहित्याचं आकलन व्हावं म्हणून निर्माण झाली नाहीये, अजिबात नाही. ती त्यांच्या वाटेने चालली. किंवा आपण सुद्धा
साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास करतो म्हणजे समाजशास्त्र समजून घेण्यासाठी, राज्यशास्त्र समजून घेण्यासाठी, अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी साहित्य वाचतो असं काही नाही, अजिबात नाही. ह्या भाबड्या अंगण जायचंच नाही आपल्याला. तर काही एक साहित्याचं आकलन चांगलं व्हावं, स्पष्ट व्हावं, त्यातल्या अनेक धागे एक विशिष्ट प्रकारे गुंफले जावेत, म्हणून आपल्याला याचा अभ्यास. म्हणजे मानवाचं जीवन सुखी करावं याच्यासाठी साहित्य आहे. मानवाला समाज जीवनामध्ये कमीत कमी अडचणी यावेत याच्यासाठी समाजशास्त्र आहे. म्हणजे सामाजिक शास्त्रांचा केंद्रवर्ती माणूस आहे, साहित्याचा केंद्रवर्ती माणूस आहे. मग एकमेकाची साथ धरून हे एकमेकाला पूरक आहे, एकमेकाला तंतोतंत लागू होत नाही, ही आधी क्लिअर गोष्ट करायची. एकमेक तंतोतंत लागू होत नाही, पण एकमेकाला पूरक आहेत. म्हणजे साहित्याच्या निर्मितीच्या अंगाने पाहिलं की सुरुवातीला स्त्रियांच्या अनुषंगाने, स्त्री मुक्तीच्या अनुषंगाने, स्त्री स्वातंत्र्याच्या अनुषंगाने, स्त्री अनिष्ट रूढी परंपरेच्या अनुषंगाने पुरुषाने साहित्य लिहिले. सुरुवातीला सगळं साहित्य अव्वल इंग्रजी कालखंडातलं ही स्त्री स्वातंत्र्याच्या अंगानेच आहे, लिहिले कोणी पुरुषांनी. असं काय घडलं? आपण त्या काळाच्या अंगाने विचार करा, त्या निर्मितीच्या अंगाने विचार करा, काळाच्या अंगाने विचार करावा. आजच्या अंगाने स्त्रिया लिहित आहेत, पुरुषांनी थांबवलंय तसं काय आपवताय असते, आता स्त्रिया लिहायला लागलेत. पण स्त्री मुक्तीच्या अनुषंगाने सुरुवातीला पुरुषांनी लिहिलं, समजून घ्या. त्या सगळ्या घडामोडींचा निर्मितीच्या अनुषंगाने तुम्ही विचार करणार का नाही? असंच का घडलं? मी बऱ्याच वेळा प्रत्येक वेळेस ही गोष्ट सांगतो की आपल्यात मी 4 प्रकार मानतो. पहिला जो आहे तो अभ्यासक साहित्याचा, तो अभ्यास करतो, किंवा वाचक म्हणा. सुरुवातीला वाचक आहे, तो वाचन करतो. एक अभ्यासक असतो, एक समीक्षक असतो, आणि चौथा संशोधक असतो. वाचक हा सामान्य असतो, तर कादंबरी चांगली वाईट एवढंच कळतं, हे चांगली आहे वाईट आहे तेवढं आकलनाच्या मध्ये पडत नाही. अभ्यासक थोडं म्हणतो किंवा हे पात्र चांगलं आहे, आशय चांगला आहे, चांगली भाषा आहे, कादंबरी असं आपल्याला पकडून ठेवलं अशी कादंबरी आहे, तो या अंगाने भाष्य करू शकतो. समीक्षक तर विश्लेषण करतो की कोणत्या ह्याच्यामध्ये बसते आहे, तो मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, आस्वादक समीक्षेच्या अंगाने विचार करतो, त्यांचा आस्वाद कसा घ्यायचा, ह्याची सौंदर्य कुठं कसं त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्याची शैली कशी आहे, तो अंगाने तो संशोधक समीक्षक मांडतो. आणि संशोधक मात्र मुळापासून विचार करतो, ही कादंबरी लिहिलीच का, किंवा या कालखंडामध्ये अशा कादंबऱ्या का आल्या, या कालखंडामध्ये अशा साहित्य का आलं. मग त्याच्या व्यक्ती त्या लेखकापुरतं ही संशोधन मर्यादित राहत नाही, त्या समाजाच्या, त्या काळाच्या, त्या संस्कृतीच्या परिप्रेक्षेमध्ये संशोधन चालू होतं. त्याने लिहिलंच का, किंवा ह्याच्या कालखंडामध्ये कोण कोण लिहित होतं, ते कसे लिहित होते, ह्याच्या अगोदर कोण लिहिलं, काय लिहिलं, तर कोणत्या गोष्टीचा प्रभाव याच्यावर आहे. मग प्रत्येक गोष्टीचा तो का प्रश्न लावतो, असं का, ही काची उत्तर देणं म्हणजे संशोधन. म्हणून वाचक, अभ्यासक, समीक्षक व चौथा संशोधक. संशोधक ही महत्प्रसायाने मिळवलेली काय आहे, मानसिकता आहे. पदवी म्हणणार नाही, ही मानसिकता आहे, दृष्टिकोन आहे, तुम्ही हा मिळवलाय. म्हणून संशोधकाची एक भाषा असते, तो मोजकेपणाने बोलतो. संशोधक हा अलंकारिक बोलत नाही, ते फुल फार सुंदर आहे, सुंदरशी सिद्ध करता येत नाही म्हणून अशी भाषा वापरता येत नाही तिथे अलंकारिक. म्हणून तो आकलनाच्या अनुषंगाने, स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने, सिद्धांतांच्या अनुषंगाने भाषा वापरत असतो. एका वाक्यातून एकच अर्थ निघाला पाहिजे, नेमका अर्थ निघाला पाहिजे, ती भाषा तुम्हाला कम. म्हणून संशोधकाची तुम्ही भाषा कमवली पाहिजे, तुम्ही स्पष्टीकरणातून घेता कामा नये. माझा दावा आहे असं नाही, माझं निरीक्षण आहे, अनेक पीएचडीचे ग्रंथ हे स्पष्टीकरणात्मक आहे. काही एक सिद्धांतन करणारी भाषा, काही एक संशोधनाची एक म्हणजे भाषा आहे, अशी ती फार तुरळक येते.
तुमच्या संबंधी असं घडता कामा नये असं मला वाटतं. मी तुम्हाला सांगितलं की मी हा विषय का घेतला, कारण भारतीय पातळीवर सगळ्या समस्या हे साहित्य रूप घेऊन येतं. कारण का, पाणी जे असतं ना ते अडत नाही, ते कुठून मार्ग काढत. माझं असं निरीक्षण आहे की भारतीय पातळीवर जे काही घुसमटलेपण आहे, जे दाबलेपण आहे, ते साहित्य रूपाने बाहेर पडते. कारण का, त्याला असं समूह रूपाने बाहेर पडायला काय नाहीये, जागाच नाही, जागाच नाही. आता थोडं मालिकांच्या रूपाने वेगळ्या अंगाने बाहेर पडते. म्हणजे मी बराच वेळा पाहतो की डायरेक्टर कोण आहे तर महिला, नायक कोण आहे महत्वाचा तर नायक महिला, खलनायक कोण आहे तर महिला, जास्त पाहतात पण कोणी घरी तर महिला. आणि त्या मालिकेमध्ये ती नायिका 2-2 लग्न करते आहे, 3-3 लग्न करते आहे. मी पण सुरुवातीला म्हणतो हे काय दाखवत आहे, हे काय चाललंय आहे विडंबन संस्कृतीचं, बंद करा हे. मी विचार केला, अरे महिलांना त्यांच्या मनातली भावना कधी व्यक्त होऊ दिलं नाही. नवऱ्याने दुसरी बायको करणे ही फार त्रासदायक गोष्ट आहे. पण भारतीय पुरुष करत आलेत. मग आम्हाला वास्तवात जमलं नाही ना, आम्ही मालिकेत दाखवतो. ती प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया आहे. या अंगाने मी पाहू लागलो. मी तुम्हाला त्याचा विश्लेषण, त्याचं सिद्धांत तुम्हाला सामाजिक शास्त्राच्या अंगाने करता येईल. सेम गोष्टीच आहे साहित्याची, की तुम्हाला त्या अनुषंगाने साहित्याचं विश्लेषण करता आलं. आता बघा, सामाजिक शास्त्र म्हणत असताना एकच नाहीये. समाजशास्त्र म्हटलं असतं मग त्या अंगाने गेलो असतो. सामाजिक शास्त्रे, समाजशास्त्र कोणते आहेत? समाजशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, मानववंशशास्त्र आहे, भाषाशास्त्र आहे, तर्कशास्त्र आहे, सौंदर्यशास्त्र आहे. ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने अभ्यास करणे म्हणजे सामाजिक शास्त्रांच्या अंगाने अभ्यास. नुसतं समाजशास्त्र म्हटलं ती संकल्पना वेगळी आली. सामाजिक शास्त्र म्हणजे सगळ्या, कारण हे सगळे जे शास्त्र आहेत ना हे परस्पर पूरक आहेत, संबंधित आहेत एकमेकाला. म्हणजे एकच प्रश्न हा आर्थिक पण असतो, तो सामाजिक पण असतो आणि मानसिक पण असतो. त्याचं तुम्हाला व्यवस्थित स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. नेमकं सांगितलंय काय, कोणत्या अंगाने पाहिलेला आहे. एकच प्रश्न हा सामाजिक पण असतो, आर्थिक पण असतो आणि मानसिक पण असतो. मी मानसशास्त्र अंगाने अभ्यास करता येतो, समाजशास्त्र अंगाने अभ्यास करतो, अर्थशास्त्र अंगाने अभ्यास करता येऊ शकतो. पण त्यात जास्त घटक कोणता आहे हे तुम्ही लक्षात घेऊन त्याची तुम्हाला उकल करता आली पाहिजे. म्हणजे सामाजिक शास्त्रांचा साहित्याच्या संशोधनासाठी बघा, इथे आपण विषय दिलाय साहित्य आणि ते सामाजिक शास्त्र. त्याचं फोड करायची म्हटलं, साहित्याच्या संशोधनामध्ये सामाजिक शास्त्रांचा आपल्याला कितपत वापर करता येऊ शकतो, कसा वापर करता येऊ शकतो व तो वापर करायचा का, हा तो आपला विषय आहे. तर करता येतो आणि का करायचं मग सांगितलं मी, की भारतीय मानस हा साहित्यातून व्यक्त होतो, तो समूह जीवनातून. कारण समूह जीवनात आमच्याकडे परंपराच नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र मागणी करणं. आम्ही प्राध्यापक म्हणून एकत्र येऊ, वेगवेगळ्या जातात धर्माचे, प्रदेशाचे, पण वेगळे सामाजिक प्रश्नासाठी आम्ही एकत्र नाही. तू तुझं बघून घे, तिथे आम्ही वेगळे असतो, तिथे वेगवेगळ्या गटातले आम्ही असतो. हे वास्तव आहे. तुम्ही एक पीएचडीचे विद्यार्थी म्हणून एकत्र आला, जेव्हा महिलांचे प्रश्न असतात महिला वेगळे बांधतील, पुरुष वेगळे बांधतील. एखादा पुरुष स्त्रीवादी असेल आमच्यासारखा, तो त्यांच्यामध्ये सामील होईल. पण असे संख्या कमी आहे, ही वाढली पाहिजे आपल्याला. याच्यासाठी हे करायचं. जे जे समाजाचे प्रश्न आहेत ते आपले प्रश्न आहेत. कारण का, भारत माझा देश आहे, समाज सगळा माझा आहे, तो मी सोडवला पाहिजे. आणि जर आपण अशा साहित्याच्या मार्फत, संशोधनाच्या मार्फत एखादी गोष्ट मांडत आहोत, सातत्याने मांडत राहिलो तर समाजावर याचा परिणाम, समाजावर पण झालेला आहे, आपण आतापर्यंत पाहतो. म्हणून माझा ह्यात काय आहे, हा स्वार्थ आहे की तुम्ही या अंगाने काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, या अंगाने मांडणी केली पाहिजे. आता बऱ्याच वेळा आपण मानसशास्त्राच्या अंगाने अभ्यास केला जातो.
विशेषतः व्यक्तिचित्रण आपण करत असताना. मग तंतोतंत असा आपल्याला अभ्यास करता येणार नाही. पुन्हा पुन्हा ते मला सांगत राहील, कारण गोंधळ होता का म्हणून. साहित्य काही त्या सामाजिक शास्त्रांची उकल व्हावीसाठी लिहिलं गेलं नाही. त्याच्या मनात जे आलं, जे साचलं होतं, तो लिहून टाकलं. त्याला आनंद मिळण्यासाठी त्यांनी लिहिलं. त्यांना ज्या प्रतिका भावली त्यांनी ते लिहिली. म्हणजे बऱ्याच वेळा निर्मितीकर्त्याला आपण काय करत आहोत त्याची परिपूर्ण जाणीव असते का, तर माझ्या मते नाही. तो एक सामाजिक घटक म्हणून, त्याच्या मनावर झालेले परिणाम म्हणून तो लिहित राहतो, अभिव्यक्त होत राहतो. ते अभिव्यक्ती आहे. म्हणून तर डायरेक्ट आपल्याला संबंध दाखवता येत नाही. परंतु मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे, समाजाचा घटक असल्यामुळे त्याचं जे व्यक्त होणं आहे तो त्या विशिष्ट समूहाच्या प्रतिनिधी म्हणून व्यक्त झालेला आहे. तो धागा पकडता आला पाहिजे. कुठं तो व्यक्तिगत आहे आणि कुठं तो सामाजिक आहे पकडता आला पाहिजे. पकडता आला पाहिजे. मग तुम्हाला या अंगाने त्याचा अभ्यास करता येऊ शकेल. आता फ्राईडने सांगितलं आपल्याला, म्हणजे 1930 नंतर नवं साहित्य जे आलं ना, ते फ्राईडमुळेच आलं. तो फ्राईड जाणीव किती आहे? 1 अष्टमांश, 8 पैकी 1 भाग फक्त जाणीव येत आहे. आणि 7 अष्टमांश हा भाग अप्रकट मन नेनिमित आहे. म्हणजे 8 पैकी 1 भाग फक्त आपण जाणीवेत येतो आणि 7 भाग म्हणजे 80-90% भाग हा आपला व्यक्त होतच नाही. का मनुष्य प्राणी आहे. बघा तुम्ही, लहान मूल हे चावतं, ओरबाडतं, कारण का मनुष्य प्राणी आहे. त्या 1920 ला एका ख्रिश्चन पाद्रीला बंगालच्या जंगलामध्ये 2 मुली सापडल्या, एक 6 वर्षाची, एक 9 वर्षाची. त्या लांडग्यावर राहत होत्या. त्यांचे फोटो पण आहेत बघा. प्राथमिक मानसशास्त्र नावाचं पुस्तक आहे. मग पंडित नावाचे संपादक आहेत त्याचे. 2 संपादक आहेत, दुसरं नाव आठवत नाही. त्याच्यामध्ये ते फोटो आहेत, मी ते पाहिले, मी ते वाचलेलं आहे. प्राथमिक मानसशास्त्र नावाचं पुस्तक आहे, आपल्या ग्रंथालयात असेल जाईकरला. तर ते फोटो आहेत. म्हणजे लहानपणापासून लांडग्यात राहिल्यामुळे त्या तशाच पळायच्या गुडघ्यावर, तसंच मांस खायच्या, पाणी प्यायच्या. त्याला भाषा येत नव्हती. म्हणजे भाषेमुळे आपण मनुष्य होतो, हे मात्र गोष्ट खरी. मानवाने भाषा निर्माण केली, भाषेने मनुष्य असं म्हटलं जातं, आणि ते खरं आहे. कसं वागावं, कसं वागू नये, आम्ही भाषेमार्फत सांगतो. आमचा आविष्कार भाषेमार्फत करतो, आणि त्यातला आपला एक माणूस तयार होतो. म्हणजे असं म्हटलं जातं की स्त्री ही जन्माला येत नाही, आपण स्त्री घडवतो. तसं मनुष्य पण जन्माला येत नाही, मनुष्य घडवतो. विशिष्ट तुमची वाढ ही पुरुष म्हणून होते, तुमची वाढ ही जाणीवपूर्वक स्त्री म्हणून केली जाते. तुम्हाला स्त्रियांची भाषा बोलता येणार नाही पुरुषांना, आणि पुरुषांनी स्त्रियांची भाषा बोलायची नाही. ते कळत नकळत संस्कार आम्ही करतो, आणि तुम्हाला पुरुष म्हणून तयार करतो, तुम्हाला स्त्री म्हणून तयार करतो. ही समाजाची गरज आहे, चांगलं वाईट पडायचं नाही. म्हणून तुमचं हे जे अप्रकट मन आहे, त्यात इच्छा, वासना, द्वेष, प्राणित्व भरलेलं आहे, ते आम्ही बाहेर आणत नाही. आणि बाहेर आणायचं म्हणलं तर आम्ही सतसत बुद्धीमध्ये एक गोष्ट असते, ते गाळून आम्ही बाहेर आणतो. मग हे जे 7 अष्टम जो भाग आहे, जो बाहेर पडला नाही, मग तो म्हणतो की तो तुमच्या स्वप्नांच्या मार्फत व्यक्त होतो, तो तुमच्या साहित्याच्या मार्फत प्रतिकांच्या रूपात काय होतो, बाहेर पडतो. असा एक प्रकारचा सिद्धांत फ्रायडने मांडला. आता मन दाखवता येत नाही. मानसाचा अभ्यास म्हणजे काय? तुमच्या वर्तनाचा अभ्यास. तुमच्या वर्तन अभ्यास म्हणजे काय? तुम्ही कोणती भाषा वापरता, तुमची बॉडी लँग्वेज काय, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो. बघा, पुन्हा इथे अभ्यास करत असताना हा तुमच्या भाषेचा, तुमच्या वर्तनाचा, बॉडी लँग्वेजचा या अनुषंगाने. आता साहित्यामध्ये काही तुम्हाला मन दाखवता येत नाही, मग काय आली भाषा, संवाद, त्याचं मन, त्याच्या मनातले विचार, त्याच्या भावना. म्हणजे तो कसा प्रकट होतोय लेखक, कोणत्या प्रतिने घेऊन प्रकटतोय, तो त्याने तीच का भाषा वापरली, तो त्याच अंगाने का रिॲक्ट झाला, ह्याचा आपला अभ्यास करता येऊ शकतो. मला आता इथे प्रसंग आठवतोय. म्हणजे देवदासींवर आमच्या फार कादंबरी आल्या आपल्याला, मुरळीच्या अंगाने. बाबुराव बागुलांची सूड कादंबरी आहे.
आणि राजन गावस यांची चोंडकं कादंबरी आहे. त्या दोन्ही माझ्याकडे एकत्र इम्पिल झालेला आहे. आता बाबुराव बागुल हे दलित समाजातून आले, त्यामुळे त्याला ह्या रूढी परंपरा संबंधी प्रचंड राग आहे, लवकर लवकर नष्ट झाल्या पाहिजे. त्यातलं विदारक सत्य ते मांडतात, हे की नाही. म्हणून त्या सूडमध्ये त्या जानकी नावाची नायिका दाखवली आणि तिची आई गंगू ही मुरळी असते. मुरळीची मुलगी म्हणजे मुरळी, म्हणून जानकी मुरळी होते. पहिली मुरळी कोण दाखवली? गंगू. तर ही गंगू आपल्या मुलीला तू हा व्यवसाय केला पाहिजे शरीर विक्रीचा असं सांगते. आणि इथेही तुम्हाला अर्थकारण येतं. म्हणजे प्राचीन काळामध्ये जी एक देवदासी परंपरा होती, मुरळी परंपरा होती, ही धार्मिक अंगाने होती, त्यांना त्याकडे प्रतिष्ठा होती समाजामध्ये. ती आजच्या आधुनिक काळामध्ये अर्थकारणामध्ये कालची देवदासी आजची वेश्या ठरलेली आहे, हे बाबुराव बागुल दाखवतात. काळानुसार त्या कॅरेक्टरमध्ये कसा बदल पडला, हो काळानुसार बदलतो. पूर्वी लग्न लावणारा भटजी म्हणजे फार प्रतिष्ठा होती. आता लग्न लावणारा भटजीला त्याच्या जातीतल्या मुली मिळत नाहीत. त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर पाहिजे, त्याला फॉरेनचा मुलगा पाहिजे, त्याला प्राध्यापक पाहिजे. एक काळ म्हणजे त्याला प्रतिष्ठा होती. काय बदलतो, काय बदलतो. तर आपण मुद्दा करूया की कसं मन प्रकट होतं. तर तोंडकमध्ये सुद्धा ती नायिका दाखवलेली आहे. तिचा वडील माझा शेतकरी आहे. तो म्हणतो आपल्या मुलीला की तू दारोदारात जाऊन भीक मागायचं नाही. तुला बट आली ना, तू देवदासी हो, पण तू चुकत जायचं नाही, कारण माझी प्रतिष्ठा आहे तुझ्याशी. बघा, बाबुराव बागुल आपल्या कथेमध्ये, आपल्या कादंबरीमध्ये एका आईने जी मुरळी आहे तिने आपल्या मुलीने तसंच वागलं पाहिजे असा आग्रह धरते. आणि इकडे हा काय म्हणतोय की माझ्या मुलीने असं करायचं नाही. तिची आई मुरळी आहे, बाप आणि हिचा बाप हा शेतकरी आहे, राजनगाव चोंडकर. असं काय होतं, असं काय होतं. तो लेखक कोणत्या भूमिकेत लिहितोय. ती जी मुरळी आहे, आता ही जन्मानेच मुरळी आहे. कोण? जान्हवी, कारण तिची आई मुरळी आहे, वडिलांचा पता नाही. इकडे नाही, तिचा आई वडील आहेत, पण ते बट आली तिला म्हणून तिला मुरळी केलेली आहे. संदर्भ बदलतो, मानसिकता बदलते, लेखक कोणत्या अंगाने पाहतो हे सगळं बदलतं. म्हणून तुम्हाला नुसते हे आज झालं तसं असं लिहून स्पष्ट करून जमणार नाही. असं का, असं का, कोणत्या अंगाने घडते. अशी जे प्रकारची मुरळी नावाची कादंबरी आहे रामनाथ चव्हाणांची, जेजुरीमध्ये घडते, जेजुरीमध्ये. आणि ते बघते आहे की अनेक मुली शिकलेल्या आहेत, चांगला संसार करत आहेत. तेव्हा त्या मुलीला वाटतं की मलाही संसार करायचा आहे, मलाही असं पॉश मध्ये राहायचंय, स्वतंत्र राहायचंय, मला शिकायचंय. म्हणजे समकाळाचा परिणाम म्हणून ती बदलू पाहते. मी तर पुन्हा राजन गवस, रामनाथ चव्हाण, बाबुराव बागुल यांचा अभ्यास करावा लागेल, यांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागेल. त्यांनी कोणत्या पातळीवर ते पात्र उभा केलेले आहेत ते बघावं लागतं. ते पार्श्वभूमी कोणती आहे. म्हणजे सगळ्या मुरळ्यांकडे एका अंगाने पाहता येईल का? तर नाही, तर नाही. इथं तुम्हाला मानसशास्त्राच्या विचार करावा, ह्याची उकल करता येईल आपल्याला. म्हणजे एखादी रूढी परंपरा कशी येते आणि त्या संबंधी आपली मानसिकता कशी तयार होते. म्हणजे कार्ल युंग जो म्हणतोय ना, म्हणजे कार्ल युंगनी काही फ्राईडची मतं नाकारली, ते तुम्ही सांगत बसत नाही, तो आपला विषय नाही. पण तो म्हणतोय की जसं व्यक्तीचं अप्रकट मन असतं तसं समाजाचं सुद्धा एक अप्रकट मन असतं. माझा जो मगाचा मुद्दा आहे तो इथं मी आणतो. आणि तो म्हणतो की समाजाचे अप्रकट मन आहे ते दैवत कथा, कहाण्या, लोककथा, व्रतवैकल्ये, सण समारंभ, उत्सव यांच्या मार्फत व्यक्त होत. आता काय म्हणतो कार्ल जी युंग, जो फ्राईडचा शिष्य आहे मानसशास्त्रामध्ये. ते हे तत्व आपल्याला इकडे लागू होतंय की आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये भारत मुक्त झाल्यानंतर, स्वतंत्र झाल्यानंतर
आम्ही काही दैवत कथा कहाण्या लिहित बसलो नाही, तर आमचं जीवनच आम्ही मांडू लागलो. आणि तो सामाजिक पातळी मांडू लागलो. म्हणून म्हणतो दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ह्या संकल्पना कुठून आल्या? स्त्रियांकडे आम्ही स्त्री म्हणून पाहिलं, फक्त त्याचा वर्क केला. दलित वर्गाकडे सगळ्यात जे दलित समूह आहे त्याला एक संकल्पना वापरली, दलित. जेवढा शेतकरी असेल त्याला एक संकल्पना वापरली, आम्ही शेतकरी ग्रामीण. आणि तो जे प्रश्न मांडतोय त्याकडे पाहू लागलो. त्याला वेगळं आम्ही काय केलं, गट निर्माण केले. आणि हे गट निर्माण करणं काळाची गरज होती. पुढे पुढे हे गट राहणार नाहीत आणि साहित्य त्या सर्पाचं राहणार नाही. हा खरं म्हणजे स्वतंत्र विषय आहे व्याख्यानाचा. म्हणजे युंग जे म्हणतोय की समाजाचे सुद्धा असं अप्रकट मन असतं, समाज सुद्धा प्रकट होत नाही. समाजाला अनेक गोष्टीला वाटायचं की हे सगळं बंद व्हावं, पण त्यांचं करता येत नव्हतं. न्यायमूर्ती रानडेंना वाटायचं की विधवांचं पुन्हा लग्न विवाह व्हावा, बाल जट विवाह होऊ नये. त्यांनी त्या लिखाण केलं, भाषणं ठोकली, पण त्याचे वडील काय म्हटले, पत्नी वारल्यावर तो लग्न करावं लागेल. आणि त्या लहान मुलं लग्न करावं लागलं, इच्छा नसताना वडिलांना. चांगलं वाईट नंतर पाहूया. बहीण विधवा झाली, ते लग्न त्यांना करायचं होतं, ते करू शकले नाहीत वडिलांना, पण त्याची इच्छा होती ना. अशा अप्रकट मन व्यक्त होत. म्हणून समाजाचं अप्रकट मन हे साहित्यातून व्यक्त झालेलं आहे. आणि ते वेगळ्या अंगाने येत आहे. म्हणजे हॅपी न्यू इयर मला वाटायचं की हा सण आपला नाही, काय करायचं आपल्याला. त्या काळात सुद्धा माझ्याकडे थोडं बंडोकर विचार यायचे बीएला असताना, म्हणजे हे आपलं सण आहे का, हॅपी न्यू इयर. नंतर कळलं की दिवाळीला इथे समाजाचे लोक येऊ शकत नाहीत, फराळ येतील. आंबेडकर जयंतीला इतर समाज लोक कार्यक्रमाला येतील, सहभागी होणार नाही. पण हॅपी न्यू इयर सगळे सहभागी होतील. म्हणलं क्या बात आहे, चालू करा, चालू करा. म्हणजे नवीन सण उत्सव कसे निर्माण झाले, मी कोणत्या अंगाने पाहावं लागलो त्याकडे. किंवा व्यक्ती स्वातंत्र्य पुढे आलेलं आहे. माझा बर्थडे लोकांना बोलव, पूर्वी असे बर्थडे तयार करत बोलवत नव्हते, पण माझं काहीतरी अस्तित्व आहे घरामध्ये, माझं काहीतरी हे आहे, फ्रेंड सर्कल आहे, मी त्यांना बोलवणार माझ्या जवळच्या माणसांना, त्यांना जीव खाऊ घालणार, माझा बर्थडे मी साजरा करणार. मी मोठा माणूस आहे, माझा बर्थडे साजरा विशिष्ट लोकांचा बर्थडे साजरा करायचा का, माझा केला पाहिजे. मग ती परंपरा आपल्याला नव्हती म्हणून काय कापायचं, केक कापायचं, ते कापू, आपण केक कापू. तर काही विरोध झाला ना, हे केक आपलं नाही, हे का फुकायची, मेणबत्ती बंद करायची. समाज मन प्रकट होत, वेगळे सण उत्सव येतात. काय येतात, काय येतात, कशामुळे येतात, अप्रकट मन समाजाचं. आणि हा बर्थडे घराघरात होऊ लागला. आता विकृती तयार झाली, आता रस्त्यावर तलवारने केक कापणे, विश्लेषण करता आलं पाहिजे, असं का घडलं, कशामुळे घडलं. तोंडाला केक लावणे, अंडीच फोडणे, विकृती आली. त्यात विकृती कशी येते, काय येते, कशामुळे येते, आणि साहित्यात कसं आलंय, हे उदाहरण दिलं. अशी अनेक उदाहरणं असतील. म्हणजे आता मी पत्र सण उत्सव हे जात धर्म प्रदेश याच्या पुढे जाणारे जे गोष्टी आहेत ना, त्याला काय मिळते, आता अधिक चालना मिळते. तुम्ही हेरलं पाहिजे. आणि समाज मन कसं व्यक्त होते, समाज मन कसं व्यक्त होते, कोणत्या अंगाने व्यक्त होते, हे तुम्ही पकडता आलं पाहिजे. आणि म्हणजे विश्लेषण तुम्हाला कार्ल युंगच्या अनुषंगाने त्याचे सिद्धांत त्याने मांडलेत. समाजाचं अप्रकट मन काय तुम्ही ते 8 मार्च जागतिक महिला दिन, फक्त मराठी नाही, जागतिक महिला दिन, सगळे एकत्रित येतो आणि महिलांच्या अंगाने बोलतात, महिला केंद्र. ती महिला विशिष्ट जातीची आहे का, विशिष्ट प्रदेशाची आहे का, धर्माची आहे का, देशाची आहे, नाही, सगळी. जागतिक कामगार दिन, मला ही गोष्ट संकल्पना फार आवडायला लागल्यात. आपण जवळ येत चाललो आहोत, जग जवळ येत चाललेलं आहोत, आणि आपलं प्रकटन तसं होत चाललेलं आहे, आणि ती डिमांड आहे. कार्ल युंगच्या अंगाने तुम्हाला विचारतात, असं काय होत चाललेलं आहे.
त्या कादंबरीत नवीन काय आलंय जे प्रचलित नाही? कोणत्या गोष्टी विशिष्ट जातीच्या आहेत, धर्माच्या आहेत, प्रदेशाच्या आहेत, त्या कुटुंबाच्या आहेत, आणि कोणत्या जाती, कोणत्या सण उत्सव गोष्टी ह्या युनिव्हर्सल आहेत. मग जास्त काय त्यात येतंय? युनिव्हर्सल जास्त येतंय का व्यक्तिगत जास्त येतंय? तुम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि त्याचं तुम्हाला सिद्धांतन करतात. कादंबरीत कथा सगळं येतंय. येतं. साहित्य कसं बदलत चाललंय. पूर्वी भक्ती केंद्रीय साहित्य होत, काळाची गरज होती. नंतर समाज केंद्रीय साहित्य आलं, आता व्यक्ती केंद्रीय साहित्य येतं. म्हणजे त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून स्वतंत्र अभ्यासही करता येतो, आणि तो विशिष्ट समाजाचा घटक म्हणून अभ्यास करता येतो. हे धागे तुम्हाला पकडता आले पाहिजे, तर तुम्ही त्या साहित्याचं विश्लेषण, आकलन करू शकता. आता आकलन करणंच अवघड होत चाललंय. पूर्वी आकलन करायची गरज नव्हती हो. एक होता राजा, एक होती राणी, आकलन करायची गरज नव्हती. आता गुंतागुंत वाढली, कारण समाजावर प्रभाव टाकणारे घटक वेगळे आहेत. पूर्वी धर्म होता, मधल्या काळात विचार होता, आता तुमचा फोन आलाय, मोबाईल आलाय, जो समाजावर घटक काय टाकतोय, प्रभाव टाकतोय. इंटरनेट आला तर बघा, मी तुम्हाला घर बसल्या तुमच्याशी बोलतोय, घर बसल्या बोलतोय. काळ बदलला, हा बदलला, दृष्टिकोन बदलला, माणसं वागणं बदललं. आज माझी मी केस काढली, कारण केस काढतात, काढली. पूर्वी केस काढायचे, घरातून वारलं तर मला अनेक लोक विचारतात, सर तुम्ही केस का काढली? मग ते गळा लागले, जास्त गळू नये म्हणून काढली. म्हणजे लोकांना तो प्रश्न पडला, कारण परंपरा काय आहे, घरात कोणी वारलं तर केस काढायचे. काळ कसा बदलत चाललाय, घटना कशा बदलत चालल्यात, कार्यकारण कसा बदलत चाललाय. म्हणजे अनेक वेळा म्हणजे मनुष्य भौतिक वस्तू घेताना आधुनिक असतो, पण घरातल्या स्त्रीशी वागताना तो पारंपरिक असतो. वर्गात शिकवताना तो पुरोगामी असतो, आणि सामाजिक निर्णय घेताना तो सनातनी असतो. असं होत, गुंतागुंतीचे चालले. मग असं काय होतंय, कशामुळे होतंय? त्याचं उकल तुम्हाला मानसशास्त्राच्या, जसे सामाजिक परिस्थिती घडते, जसं आर्थिक परिस्थिती घडते, तसे तुमचं मानसशास्त्र बदलतंय. पैसा नसल्यावर माणसं कशी वागतात, पैसा असल्यावर माणसं कशी वागत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, मानसशास्त्र. म्हणून ते तत्व घेऊन तुम्हाला मानता येईल का? नाही. तो भाग घेऊन तुम्हाला विश्लेषण करता येईल. कुठे सामाजिक प्रकटन आहे, कुठे व्यक्तिगत प्रकटन आहे, हे पकडता आलं पाहिजे. म्हणजे फ्राईड काय, युंग काय, ऍडलर काय, तिन्ही मानसशास्त्रज्ञ एका गोष्टीवर थांबाय. ते म्हणतात की लहानपण फार महत्वाचं आहे त्या मुलाचं. तर लहानपण कसं गेलं, लहानपण त्याला कोणते अनुभव आले, याचा परिणाम फार दीर्घकाळ त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतो. ही गोष्ट आपण पाहू शकतो. आणि जी इच्छा पूर्ण होत नाही ती स्वप्नात येते. सेम तीच गोष्ट फ्राईड म्हणतो, जी इच्छा पूर्ण होत नाही तर तू साहित्यातून मांडतो. म्हणजे बऱ्याच वेळा साहित्यात जे दिसतं ते प्रतिक्रिया म्हणून आहे, ओरिजिनल वेगळंच आहे. पुन्हा बोलतो, साहित्यात जे दिसतं ते प्रतिक्रिया म्हणून आहे. ही प्रतिक्रिया का, याचा अभ्यास आपल्याला करायचा संशोधनामध्ये. हा मुद्दा समजून घ्या. जे दिसतंय ते आपण अभ्यास करणारच आहोत थोडक्यात. असं का, त्याच्यामध्ये कारण कोणती, असं का आलं, कशामुळे आलं? मग ते आता लाल माती नावाचं एक प्रवास वर्णन आहे गायकवाडांचं, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड. त्या 2-3 गोष्टी मला फार मजेशीर वाटल्या. त्यावेळी मी पहिल्यांदा विमानात बसलो तर असं वाटलं म्हशीवर बसल्यासारखं वाटलं, जसं मी म्हशीवर बसलोय. तर ती उपमा का वाटली, कारण तो लहानपणी म्हशीवर बसत होता आणि ते तरंगण्यासारखं वाटत होतं, तर ती उपमा दिली.
हवेत तरंगतोय वगैरे वगैरे असलं काही त्याने वापरलं नाही. त्याचं आयुष्यच त्याचं घरच हागंदात असायची. गावाच्या बाहेर लोक जातात. तर सारखा त्याचा उल्लेख येतो. बाथरूमला गेलो त्या विमानामध्ये नुसता सुवासिक सुवासिक वास. चीनमध्ये इकडे गेलो सुंदर सुंदर वास. तो त्या वासासंबंधी सारखा लिहितोय आणि त्याचं कौतुक करतोय. आयुष्यात त्याला चांगले वास कधी आलेच नाही. त्याची मानसिकता तयार झाली. ज्याची गावाच्या बाहेर अख्खं आयुष्य गेलं. स्पष्ट सांगायचं हागंदारीत त्याचं आयुष्य गेलं. त्याला टॉयलेट मध्ये श्वासिक वास येतोय, इकडे श्वासिक वास येतोय. ही गोष्ट त्याला वेगळी वाटते. काम धंदा नाही, काही नाही, मग चोऱ्या माऱ्या आयुष्य काढायचं. म्हणतो मग त्या हॉटेलमध्ये आम्हाला साबण मिळायची सुवासिक. ते साबण मी घेऊन आलो. आता चोरी केली म्हणायचं काय? हे प्रभाव टाकणारी व्यक्ती मानसशास्त्र. त्याकडे पैसा आलाय पण तो साबण आपल्याकडे मिळत नाही, घ्या. म्हणजे या गोष्टी आपण अभ्यास करताना कधीही असं मनावर घेत नाही किंवा आपण लगेच मोकळं होऊ की काय हा उचल्या कार चायनामध्ये गेला, तिथं उचलून आणलं त्याने साबण. हं, जिथं खोड मेल्याशिवाय जात नाही, हे असेच मरणार, हे असंच करणार. थोडं सोपं नाही, थोडं सोपं नाही. हे काय लिहितो सारखा, तिथं गेलं चांगला वास, तिथं गेला चांगला वास, ह्याच्यामध्ये चांगला वास, नुसतं वासावर लिहितोय. हा काय वास गेलता का? असं नाही. तू कसा जगला, तू कुठे जगला, त्याचं लहानपण कसं गेलं, त्याच्या मनामध्ये कोणत्या गोष्टी बसल्या, समजून घ्या. काय म्हणजे एक रील आली होती बघा. एका गरीब मुलाला एक भरलेलं ताट दिलं जेवायला, तर तो ताट बघून रडत होता. आयुष्यभर शिळ पडलेलं उकटे उचलून खाला मुलगा तो, आणि त्याला भरलेलं ताट त्या पोट ठेवलं. तुमचं रडत होतं त्या अन्न बघून. ते रडणं तुम्ही आम्ही नाही समजून शकत. सामाजिक अर्थशास्त्राच्या अनुषंगाने मानसशास्त्रीय झालेला परिणाम आम्ही पत्र मांडू शकतो. मग जेव्हा एखादा उचल्या जातीने चोरी करणारा वर्ग जेव्हा चायनाला जातो, तेव्हा तो कसा वागतो, त्याच्या मनात कोणते भाव येतात आणि तो कोणत्या गोष्टी नोंदवतो. श्रीमंत घरातल्या माणसाने चायनात केलेला प्रवास तो ह्या गोष्टी नोंदवणार नाही, कारण त्याला त्या गोष्टी आवडणार नाही. त्याला चायनाची नवीन बुलेट ट्रेन त्याला आवडेल, तिथले रस्ते आवडतील. आमचे सर गेले होते, ते म्हणले की तिथं 8 रोड कुठं जा सर, फार मोठे रोड आहेत. कारण का आमच्या भागात रोडच नाही चांगले. परिणाम तो झाला, त्याला ते रोड आधी भावले. मग तुम्ही त्यात येणाऱ्या घडामोडींचा, घटनांचा, संदर्भांचा आकलन करता आलं पाहिजे. असं का संशोधन म्हणजे काय नुसतं असं हे नाही, असं का हे आलं, असं का हेच येतंय, हे काय येत नाही, असं का. मी तो मानसशास्त्राच्या जे मानसशास्त्र इथल्या समाज जीवनातून तयार होतं, इथल्या अर्थव्यवस्थेतून तयार होतं, इथल्या धर्मव्यवस्थेतून तयार होतं, ते तुम्ही पकडता आलं पाहिजे, ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आणि मला एक गोष्ट फार आवडली की आपण समूह जीवनावर लिहितोय. काय कसं नका, ग्रामीण म्हणून हजारो लेखक एकत्र आपला विचार करतायत, दलित म्हणून आपल्या 1000 लोकांचा एकत्र विचार करतायत, स्त्रीवाद साहित्य म्हणून अनेक स्त्रियांचा विचार करतायत. म्हणून हे समाजाचं अप्रकट मनच आहे. ग्रामीण साहित्यातून, ग्रामीण कादंबऱ्यातून, कवितेतून एक समानता तो आपल्याला काढता येत. मालाला भाव नाही हे दुःख, कष्ट करून त्याला फळ मिळत नाही हे दुःख, पैसे नसताना सण उत्सव करण्याची जिद्द, कारण तो आधी धार्मिक आहे. दुका संतांनी फार छान मांडलेलं आहे. भारतीय संस्कृती नाव त्यांचं पुस्तक आहे. माझी विनंती त्या सगळ्यांनी वाचून काढा. की अशी आमची का होते, कारण आमची शेतीनिष्ठ संस्कृती आहे.
काढणी, मळणी, पेरणी, त्याच गोष्टी. पेरणी, काढणी, मळणी, त्याच गोष्टी. म्हणून आम्ही परंपरावाद झालो, असं तुका संत सांगतायत. शेतीचा आमचा झाला प्रभाव, तोचपणा. म्हणून शेतीचं निश्चित काम करणारी माणसं अधिक परंपरावादी असतात. लोक सामाजिक बदल स्वीकारत नाहीत. आता आमचे उद्योग बदलले, काळ बदलला. म्हणजे मला कार्ल मार्क्सचा एक गोष्ट आठवते, की लोक म्हणायचे, कार्ल मार्क्स म्हणायचे सगळं अर्थकारण आहे, सगळ्या गोष्टींमध्ये पैसा महत्वाचा आहे. पाया नियमला त्याने सिद्धांत मी सगळ्यांना माहिती असेल, तसं तर तुम्ही वाचा. तर तो म्हटला होता की भारतीय जातीय समिती वाचून होता. लोक म्हणजे जातीचे प्रश्न वेगळे, हा प्रश्न वेगळा. पण तो म्हणायचा नाही, आता भारतामध्ये रेल्वे आली ना, भारतीय जातीचे प्रश्न कमी होते. बघा तो काय म्हणतोय, रेल्वे आली. म्हणजे ते रेल्वे आली नाही, ते रेल्वेचे घटक आले. ड्रायव्हर आला, टीसी आला, प्रवास करताना सगळे एकत्र आले. म्हणजे एखादी आधुनिक गोष्ट जेव्हा येते, तेव्हा पारंपरिक व्यवसाय करणारे लोक मतलब टीसीला काय म्हणायचं, मग टीसी कोणता जातीमधला करायचा, आपला जातीचा व्यवसाय आहे, शक्य नाही. ड्रायव्हर, मी मग बस आली, अमुक आलं, म्हणजे आधुनिकता आली की त्याचे नवीन पायंडे पडतात. आधुनिकता आली तर नवीन दृष्टिकोन, नवीन मानसिकता तयार. दर महिन्याला पगार, तर शेतीवर नाही ना, शेतीवर विकलं तर इथं नाही ना. मग पहिले 1 तारीख 7 तारीख वेगळी मानसिकता असते. मी त्या सगळ्या गोष्टी घडल्या. एका गोष्टीमुळे आधुनिकता येऊ शकते, कसा बदल होऊ शकतो, एक गोष्ट घडली तर. ह्या सगळ्या आपल्याला या अंगाने अभ्यास करता येऊ शकतो, आपण त्या अंगाने मांडलं पाहिजे. भाषाशास्त्राचा अंग सुद्धा विचार केला पाहिजे, आपण करतोच, पण आपण कसं करतो, शैलीचा अंग विचार करतो, तो केला पाहिजे. प्रतिमा प्रत्येक कसे येतात, एक विशिष्ट लेखन शैली कशी आहे, त्याच्या शैलीचे समान धागे तुम्हाला पकडता आले पाहिजे. म्हणजे एखादा लेखक अनेक वाङ्मय पकड हाताळणारा असतो, कथाकार आहे, तो कादंबरीकार आहे, तो नाटककार आहे, तो कविता करतो, तर त्याची कवितेमधली शैली, कथेमधली शैली, कादंबरीमधली शैली तुम्हाला पाहता आली पाहिजे, स्पष्ट करता आली पाहिजे. आता तो आपल्या अभ्यासाचा भागच आहे आणि तो केलाच पाहिजे, कारण तो आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत. वाङ्मयीन दृष्टीने अभ्यास हा झालाच पाहिजे, की ही कथा कथा का आहे, ही कादंबरी का म्हणायचं याला, आणि कोणते घटक आलेत, कोणते चांगले आलेत, कोणते अधिक यायला हवेत, किंवा ही कादंबरी आधी भावली का, लेखन वैशिष्ट्य कोणते, हे त्यालाच पाहिजे. पण त्याचबरोबर भाषाशास्त्राचाही आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो. म्हणजे सोसूर नावाचा एक भाषा वैज्ञानिक होऊन झाला, की तो आधुनिक भाषा विज्ञानात जनक मानला जातो. तुम्ही त्या TYBA ला भाषाशास्त्र शिकताना हे पाहिला असेल. तो फार छान भाषा लिहितो. भाषा ही सामाजिक घटना आहे म्हणतो. भाषा ही समाजाची असते, व्यक्तिगत मालकीची नाही. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भाषा फार महत्वाची आहे. तो म्हणतो की साहित्याच्या जडणघडणीत आपण भाषेला दुय्यम स्थान देतो. भाषा फक्त माध्यम आहे किंवा साधन आहे. मर्ढेकरांनी ते स्पष्ट केलं, साधन आणि माध्यम. ते म्हणतो एवढं किरकोळ तुम्ही भाषेला पाहू नका. ते म्हणतो भाषा ही साहित्यकृती केवळ पुनर्प्रक्षेपित करत नाही, तर ती साहित्यकृती घडवते. म्हणजे एखादी साहित्यकृती लिहून झाल्यानंतर ती त्या लेखकाची राहत नाही, ती समाजाची होते. हा धागा येते आहे. समाजाची होती म्हणजे काय, ती भाषा समाजाची आहे, तो त्या समाजाचा प्रतिनिधी आहे, आणि तो प्रतिनिधी म्हणून आमच्या त्या साहित्याकडे पाहतो, त्या समाजाची ती साहित्यकृती म्हणजे पाहतो, ती काळाची साहित्यकृती आहे म्हणून आम्ही पाहतो, काळाची पद्धत. आणि हे सगळं मोठ्या प्रमाणात एकवटलंय ते भाषेमध्ये. म्हणजे भाषा व्यवस्था आणि साहित्यातील साधर्म्य फार महत्वाचं आहे. आता बघा, आताच्या लेखनाची भाषा बदललेली आहे, प्रतिमा बदललेली आहे.
पूर्वीचे वेगळी होती. आमची अभिव्यक्ती भाषेतून आहे. भाषा ही संरचना आहे. तुमच्या मानसिकतेचं ते धोतं काय, तुमच्या सामाजिकतेचं ते धोतं काय, तुम्ही कोणते शब्द वापरता. आणि सुसूर फार वेगळ्या अंगाने मांडणी करतोय भाषाशास्त्राची. तो त्या शब्दामध्ये तर अर्थ नसतो. म्हणजे गाय गाय का, कारण गाय बैल नाही, म्हैस नाही, म्हणून गाय गाय आहे. म्हणजे भाषाशास्त्र म्हणतंय की त्या शब्दामध्ये, त्या चिन्हित मध्ये तो अर्थ नाहीये. चिन्ह चिन्हित आपण पाहतो भाषाशास्त्रामध्ये, चिन्ह चिन्हित, चिन्ह केले गाय, चिन्ह चिन्हित ती गाय. ती चिन्हित जी गोष्ट केलेली आहे त्यात अर्थ नाहीये. वैधर्म्यावर अर्थ आहे. म्हणजे तो बैल नाही म्हणून गाय, ती म्हैस नाही म्हणून गाय, ती उंट नाही म्हणून गाय. मग आपल्याला या अनुषंगाने साहित्याचा विचार करता येईल का? अवघड गोष्ट आहे, करता आली पाहिजे. मी नाही नुसती मादी, मी माणूस माणूस आधी. मी नुसती मादी नाही. मादी नाही म्हणजे मग कोण आहेत, काय आहे, कशी आहे, कोणत्या अंगाने आहे. अर्थाचे वलय निघतात म्हणजे काय? चांगल्या साहित्यामधून अर्थाचे अनेक वलय निघतात. तर आपल्याला भाषाशास्त्राच्या अनुषंगाने असं करता येऊ शकतं, अशी मांडणी करता येऊ शकते. किचकट आहे, पण तो एक सिद्धांत घेऊन काही उकल करता येऊ शकतो. म्हणजे साहित्यातून भाषाशास्त्रीय एखादा सिद्धांत स्पष्ट होतो? अजिबात नाही. साहित्यातून अर्थशास्त्राचा एक सिद्धांत स्पष्ट होतो? अजिबात नाही. साहित्यातून समाजशास्त्र? अजिबात नाही. त्या सामाजिक सिद्धांतांच्या अनुषंगाने साहित्याच्या घडामोडींची आकलन करता येऊ शकते, उकल करता येऊ शकते, किंवा उकल करण्यास ह्या सिद्धांतांचा उपयोग होऊ शकतो. सामाजिक प्रकटमन म्हणजे अक्करमाशी ही एक आत्मकथन आहे, शरणकोण लिंबाळे. तुम्ही हे नक्की वाचलं असेल किंवा नीट वाचा. अक्करमाशी, अक्करमाशी तशी शिवी आहे. अक्करमाशी म्हणजे बापाचाच काय नाहीये, पत्ता नाहीये, म्हणून ही शिवी मांडली जाते. आणि तो आपल्या आत्मकथनांना नाव देतोय अक्करमाशी. बघा, आणि तो म्हणतो की मला कर्ण फार मोठा वाटतो. बघा, त्याच्या मुलाखतीमध्ये तो मला कर्ण मोठा वाटतो. म्हणलं का? तर तो म्हणतो की कर्ण आपला आईला दोष देतो, पण आपल्या आईला स्वीकारतो काही अंशी, मोठे पण. आणि तो म्हणतो मी कर्णासारखाच आहे, माझी आई आहे, वडील कोण माहित नाही. मग तो म्हणतो की मला माझी आई फार मोठी वाटते, ग्रेट वाटते. सामाजिक दृष्टीने खात, समाज अवहेलना खात तिने मला वाढवलं. मला माझी आई इतर पात्रांपेक्षा मोठी वाटते. ही गोष्ट फार मोठी वाटते, फार मोठी वाटली. तो आपल्या आईचा स्वीकार करतो सगळ्या गोष्टी जगायला झाल्यानंतर. अक्करमाशी. आणि अक्करमाशीमधून ज्या घटना घडामोडी ना, ते सामाजिक म्हणच आहे. तिच्या आईला असं वागावं का लागलं? बलुतेमध्ये दयापवारला असे प्रसंग का आले? तो दयापवार आहे म्हणून नाही, तो विशिष्ट समाजाचा घटक आहे म्हणून त्याला हे त्याच्या वाट्याला आलं. आंबेडकरांना ते प्राध्यापक असताना सुद्धा त्यांच्या कॉलेजमध्ये सार्वजनिक मटक्यातून पाणी पिता येत नव्हतं. कारण का? ते आंबेडकर म्हणून नाही, त्या समाजाचा घटक म्हणून. म्हणून जेव्हा साहित्यातून अशा गोष्टी पकडतात, आपण ते पकडता येत, म्हणून त्याचं विश्लेषण आपल्याला त्या करता येत, म्हणून ते आपण केलं पाहिजे. म्हणून भाषाशास्त्राचा आपल्याला वेगवेगळ्या त्या सिद्धांतांचा, की नाही, म्हणजे असं म्हणजे एककालिक भाषिकता, एककालिकता ही साहित्याच्या अभ्यासामध्ये फार महत्वाची. म्हणजे त्या शब्दाला विशिष्ट संदर्भ असतात, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय संदर्भ असतात. म्हणजे आता आम्ही जेव्हा एखादा कैकई हा शब्द वापरू,
काही कुठली, तेव्हा त्याला निस्ता तो धार्मिक संदर्भ असणार आहे, समकाला संदर्भ असतो. रावण कुठला म्हणजे काय, मोगलाई माजली का म्हणजे काय, तो आजच्या परिप्रेक्षेत तो शब्द वापरलाय. म्हणजे ऐतिहासिक कादंबरी असली तरी भाषा आत्ताची आहे, त्यासाठी नवीन भाषा तयार करावी लागली. तुम्ही बघा रायगडाच्या जागेत तेव्हा कशी भाषा आहे, श्रीमंत भाषा वाटते. यावे जावे असे करावे, शिवकाळात अशी भाषा नव्हती. तुम्ही आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे आदेश वाचा, त्यांनी जे आदेश काढले होते ते वाचा. भाषा बघा कशी, कवटीच्या काडीसही हात न लावावे, अशी प्रकारची भाषा. आणि हे नाटकामध्ये श्रीमंत भाषा येते. हा साहेब अमुक तमुक, ते आऊसाहेब म्हणायचे. ती भाषा तो वातावरण तयार करण्यासाठी निर्माण करावी लागलेली आहे. ते फिलिंग आलं पाहिजे तुम्हाला. वास्तव आहे का ते, अजिबात नाही, आभासीच आहे. ऐतिहासिक नाटकातली भाषा ही तयार केली गेली आहे, कारण का ते ऐतिहासिक नाटक लोकांना भावावं, ती जाणीव व्हावी त्या वातावरणाची, म्हणून नसलेली भाषा निर्माण केलेली आहे. प्राकृत भाषा ही फार आपल्याला नीट बोलता येणार नाही. शिवकाळातली भाषा पहा बरं तुम्ही, सर्वनामे पहा, काय फार वेगळे आहेत. भाषेत चांगला एक कालिक चांगली भाषा की आजच्या परिप्रेक्षेमध्ये त्या शब्दाचा काय अर्थ, ती भाषा, तो संदर्भ, तो शब्द कोणत्या परिप्रेक्षेत वापरला आणि तो इथं कसा येतो. मग कोणते आर्थिक संदर्भ असलेले, कोणते ऐतिहासिक संदर्भ असलेले शब्द येतात, कोणते धार्मिक असलेले शब्द जास्त येतात, कोणते सामाजिक शब्द असलेले शब्द येतात, त्यातून तो लेखक त्या लेखकावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव आहे हे कळतं. दलित लेखक ऐतिहासिक नाटक लिहित बसत नाहीत, पण त्याला इतिहासातून काही मिळालेच नाही, अभिमानाच मिळाली. मग कोण लिहितोय, सरदेसाई, कानिटकर, ज्यांना इतिहासाचे कौतुक आहे, फायदे मिळालेले आहेत. चांगलं वाईट नंतर उदाहरण म्हणून घेतोय मी, ते लिहित बसतायत. म्हणजे कोण कोणतं काय लिहितो, कसं लिहितो, काही लोकांवर इतिहासकालीन घडामोडींचा फार प्रभाव असतो. मग त्यातले येणारे संदर्भ, त्यातले शब्द, ते कोणत्या कोणत्या कारणे येतातच त्याच्यामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये तो प्रभाव दाखवता येतो. आणि तो प्रभाव दाखवला गेला तर लेखक असं का लिहितो. काही लोकांना बदल हा नको आहे, त्यांना मागं जायचंय, तो काळ आणायचा आहे. कोणता काळ त्यांना अभिप्रेत असलेला, पेशवकाळ असेल, शिवकाळ असेल, मागं जाता येत नाही. कारण समाज हा सगळ्या घडामोडींचा परिणाम आहे. आधुनिकता आली, अमुक आलं, तमुक आलं. आता जर मुलींना गाडी मारत असेल लवकर, स्कूटी वगैरे, तर पंजाबी जीन पॅन्ट घालावं लागेल, साडी शक्य नाही लवकर जाणं, बरोबर चढणं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आता शक्य नाहीत पुन्हा जाणं, पुन्हा सरळ करणं, कारण काळ बदलत जातो. म्हणून कोणते तो लेखकावर कोणता प्रभाव आहे, मग ते असं का लिहितो, कोणत्या अंगाने लिहितो, भाषा अशी काय येते. म्हणून भाषा ही नाडी आहे. तो लेखक ती साहित्य कृती समजून घेण्याची नाडी नाडी ती शैली तुम्ही बघता आली पाहिजे. म्हणजे मी हमेशा म्हणतो की आदरणीय संत तुकाराम महाराजांचे तुम्ही बघा, उपमा अलंकार नाहीयेत साहित्यामध्ये. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जिनी, देव पहावयास गेलो, देव होऊ न ठेलो. पण जेव्हा विठ्ठलाची गोष्ट येते तेव्हा मात्र ते उपमा अलंकार वापरतात. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोप लिया. तो तुमचा वीक पॉइंट आहे, आदरस्थान आहे. पण समाज चिंतन मांडताना, इतर गोष्टी मांडताना उपमा अलंकार येत नाहीत, रोखठोकपणा येतो. मग त्यांची कविता, त्यांचा अभंग सोपा वाटतो, पण सोपा नाही.
ज्ञानदेव चढत्या क्रमांकाने, आनंदाला आनंदाचा हेवा वाटावा एवढा आनंद झाला, वरती चढतो, रसिकत्व स्पर्शू जायचा, वरती वरती शैली शैली पकडता आली पाहिजे. उपासात्मक शैली असते. म्हणजे आदरणीय कुत्तापल्ले सरांचं मध्ये एक दोरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू काव्यसन राहिला, पूर्ण उपासात्मक शैली आहे. उपासात्मक शैली सरळ सांगत नाही, उपासात्मक सांगत, पण कुठेतरी कनवाळूपणा घेऊन, तिरसटपणा नाही, दुश्मनी नाही, मनात राग नाही, त्याचं भलं व्हावं म्हणून ती शैली स्वीकारलेली आहे. त्यावेळी ती शैली वेगळी येते आणि ती शैली आता पकडता आली, मग त्याचं आशय उलगडायला वेळ लागत नाही. कारण अख्खं साहित्य उलगडत असेल तर तुम्हाला शब्दांच्या वाटेनेच जावं लागतं. इथे गफलत झाली, तुमच्या हाती काही सापडणार. म्हणून त्या लेखकाची म्हणून काही भाषा आहे, त्या काळाचे म्हणून काही एक भाषा आहे, तो ज्या समूहातून आला त्याची एक भाषा आहे, त्याचा एक दृष्टिकोन आहे. सगळ्या गोष्टी भाषेतून आविष्कृत होतात आणि त्या वाङ्मय प्रकाराचा म्हणून काही गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी लक्षात धरून तुम्हाला त्या साहित्यकृतीचा भाषाशास्त्रीय अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे ती साहित्यकृती भाषा निर्माण करते असं जे म्हटलं जातं ते इथं फार गंभीरपणे घेणे गरजेचं आहे. ती भाषाकृती आहे असं म्हटलं जातं. म्हणजे भाषा अभ्यासक काय म्हणतात, साहित्यकृती भाषाकृती आहे, तो लेखक फक्त काय आहे, निमित्त मात्र आहे. प्रत्येक जण आपल्या विषयाला अधिक महत्व देऊन इतरांना दुय्यम स्थान देतो, यात गोष्टी वेगळी. लेखक महत्वाचाच आहे, तो ही भाषाकृती आहे. ती साहित्यकृती जर भाषाकृती असेल म्हणजे कोणते शब्द येतात. म्हणजे मुरळी नावाची जी कादंबरी आहे रामनाथ चव्हाण, त्यात जी मुरळी समाजाची म्हणून जी काही भाषा ती आलेली आहे, जी बाबाराव बागुलांच्या बी येत नाही, राजन गावसांत पण येत नाही, ती मला फार वैशिष्ट्य वाटली. त्यांनी फार माहोल तयार केला. त्यामुळे त्या मुरळीशी, तिच्या मानसिकतेशी मी वाचक म्हणून जेवढा समरस झालो तेवढा राजन गावसांच्या, तुमच्या बाबाराव बागुलांच्या नाही झालो. कदाचित ती भाषा म्हणजे मुरळी कोणते शब्द वापरतात, घंटे वाजून काय काय बोलतात, त्याच्या आजूबाजूचे लोक तेच मल्हारीच्या अनुषंगाने कशी एखादी मांडणी करतात, प्रत्येक संदर्भ मल्हारींच्या अंगाने कसं बोलतात, आपल्या जीवनाचा आणि मल्हारीचा काय संबंध जोडतात, तिची माहोल आहे सातत्याने, जी भाषा आहे, त्याचे शब्द येतात. त्यामुळे ती मुरळी मला मुरळी वाटली. आणि ह्या दोन्ही त्या व्यवस्थेला बळी पडलेल्या वाटतात. लेखक महत्वाचा आहे, लेखक महत्वाचा आहे. नुसती भाषा. एवढं खरं आहे की राजन गावसांच्या आणि बाबाराव बागुलांच्या कादंबरीवर जास्त चर्चा झाली, त्यांच्यावर जास्त झाली नाही. कारण हे सामाजिक प्रश्न म्हणून ते मांडतायत आणि ते त्या रूढी परंपरेतून ती मुरळी स्वतः सुटू पाहते आहे असं मांडतायत. आणि हे आपण त्यांना सोडवलं पाहिजे, समाज कसा वाईट आहे या पद्धतीने मांडतायत. त्यामुळं अनेक लोकांना ह्या दोन कादंबऱ्या जवळच्या वाटतात. त्यातला मी पण एक आहे. कारण ही सामाजिक समस्या आहे, सामाजिक प्रश्न आहेत, कसं फसवलं जातं, कसं काय केलं जातं, अशा प्रकारची मांडणी आहे. आणि दोघं कार्यकर्ते आहेत, दोघं कार्यकर्ते आहेत. रामनाथ सावंत एवढे कार्यकर्ते आहेत, पण ते तिच्या परिप्रेक्षात मांडतायत की आता काळ बदललाय, मला बदललं पाहिजे, मला शिकलं पाहिजे, मला सुद्धा संसार करायचा. तिच्या अंगाने मांडतात, हे समाजाच्या अंगाने मांडतात. पण ती भाषा जी आहे त्यांची पकड, म्हणून मला ती आधी ग्रेट वाटली. म्हणजे साहित्यकृती म्हणून मला ती त्यांची साहित्यकृती ह्या दोघांपेक्षा अधिक महत्वाची वाटली भाषेच्या अंगाने. आणि विषय मांडणीच्या अंगाने, सामाजिक समस्याच्या अंगाने, मांडणीच्या अंगाने पाहिलं तर मग हे दोन मोठी माणसं. मग तुम्ही कोणत्या अंगाने पाहता? म्हणजे साहित्याच्या निकष लावलं तर रामनाथ चव्हाणांना मी जास्त मार्क देईल, पण
समाजशास्त्रीय अंगाने म्हटलं, त्या अंगाने म्हटलं तर रामनाथ चव्हाण जास्त पुढे बसणार नाही. मग यांनी का लिहावं, असंच का लिहावं, हा तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. ते संशोधकाला स्वतःची व्यक्तिगत मते असता कामा नये. ते असतात, ती दूर ठेवून तुम्हाला संशोधन करता येते का, हा प्रयत्न केला पाहिजे. ते असतात, ते नाकारता येत नाही तुम्हाला, मला ते आम्ही तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्हाला हे टाळता आलं पाहिजे, मला हे टाळता आलं पाहिजे. एक्सक्यूज मी सर. बोला. सर तुम्ही आता म्हणालात, सॉरी टू इंटरप्ट यू, पण की बोला. संशोधकाला वैयक्तिक मत असता कामा नये आणि हो ती बाजूला ठेवून काम केलं पाहिजे. पण हो मला असं वाटतं की वैयक्तिक मत हे तेव्हाच तटस्थ राहून होऊ शकतं जेव्हा आपण सगळ्या बाजूंचा सारासार विचार करतो, म्हणजे बरोबर आहे. संशोधक विद्यार्थी किंवा अभ्यासक. बरोबर आहे. तर मग बरोबर आहे. तुम्ही आजचं हे जे म्हणालात की संशोधकाने हे मत बाजूला ठेवूनच संशोधन कसं प्रयत्न करा. होईल, हा माझा प्रश्न आहे. हा बरोबर, छान बोलतो ना, तसा प्रयत्न करावा. मी तुम्हाला काय तर म्हटलो, तो प्रयत्न तुम्ही कसा करायचा ते सांगाल सर? सांगतो 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 काय म्हणतात, आपल्याला सातत्याने बजावावं लागेल की मी एक संशोधक म्हणून, तटस्थ म्हणून ह्याकडे पाहतोय. हो ना, मग सारखं बजावं तिथे लागेल. हो ना, मग असं करत असताना आपलं मत त्याच्यात द्यावंच लागेल ना. हो, कारण द्यावं लागेल, सवाल तो नाही. ते हो, मग तुम्ही म्हणालात ते की मत आपलं मत ते बाजूला ऐका. ठेवायचं, मग कुणाचं मत वापरायचं? हा हा बर बोलतो बोलतो. किंवा आपण सगळ्यात शेवटी सगळ्यात प्रश्न उत्तर घेऊया, म्हणजे असं हे असं न होता. बघा तुम्ही म्हणताय खरंय, आपलं मत त्यात स्वप्नील सर, येणारच आहे, स्वप्नील आपण आहे बरं ना, का. वेळ देऊया आपण शेवटी, आणि त्यावेळेस आपण प्रश्न उत्तरे घेऊया, आपण वेळ देऊया आपण. हा जरा. ओके, सॉरी हा, सर, सॉरी सर, ओके सॉरी. ओके ओके. चालेल चालेल चालेल. मी माझी ते अपेक्षा व्यक्त केली की काय होतं व्यक्तिगत. तुम्हाला सांगितलं की आता सूड ही कथा मला फार आवडली, कारण मी सोशल अंगाने विचार करतो. इतर माझे जे सहकारी होते, ही मध्ये अध्यापन लावली होती, म्हणजे वर्गात आम्ही शिकवायचं, अश्लील कादंबरी आहे, ह्यात अश्लील शब्द आहेत. बघा, मी त्यांना तटस्थपणे हे धरून जर सामाजिक अंगाने शिकवता आली असती तर ती अश्लील वाटती नसती. पण त्यांना त्या अंगाने जाता आलं नाही, त्या अंगाने पाहता आलं नाही, म्हणून त्यांना त्या शब्दांच्या अनुषंगाने ती अश्लील वाटू शकते. हो, मी त्या अंगाने पाहतो. म्हणून व्यक्तिगत हे म्हणजे काय, की तुम्ही कोणत्या अंगाने पाहताय. व्यक्तिगत तुमची मतं कोणती, की नाही मला हे असंच माहिती आहे, मग हेच खरं, मग हे खोटं, अशी व्यक्तिगत मतं नव्हती. शेवटी तुम्हाला पासून वेगळं करता येत नाही. तुम्हाला संशोधकाच्या भूमिकेत राहावं लागेल सातत्याने. आता संशोधकाच्या भूमिकेत राहायचं म्हणजे काय, की कोणतीही गोष्ट एकच एक उत्तर नसते. तुम्ही वेगवेगळ्या अंगांनी पाहिल्यावर वेगवेगळी मतं येऊ शकतात. तुम्ही कोणत्या अंगाने पाहता, आता तुम्ही कोणत्या अंगाने पाहणं गरजेचं आहे, हे सातत्याने समोर ठेवून लिहिणं म्हणजे तटस्थ राहणं. तटस्थ राहणं तुम्हाला की लेखन करता असताना तुकाराम महाराज तटस्थपणे लिहितायत, उपमालका आणत नाहीयेत. पण जेव्हा विठ्ठलांसंबंधी येतात तेव्हा ते काय करतायत, उपमालकार वापरतायत. हे की नाही. म्हणजे मनुष्य किती तटस्थ राहू शकतो, कोणत्या बाबत तटस्थ राहू शकतो, कोणत्या बाबत नाही, ह्या अशा अनेक गोष्टी आहेत ना. आमच्याकडे सर होते हिंदीचे, जैन सर. तर ते दलित आत्मकथन वाचल्यावर ते म्हणजे सगळं शिव्या दिल्यात नाही. शिव्या वाचायला आम्ही वाचायचं काय, ते म्हणे चौकात गेलं कुठे शिवाय ऐकायला मिळतं. त्यांच्या मनाला संस्कार झाले होते की शिवाय देणं वाईट गोष्ट, पण ज्याला सातत्याने अवहेलना मिळालेली आहे, कुठे आनंद नाही, तेव्हा तो राग व्यक्त करता असताना शिवाय देणे, जेवढं आर्थिक दुर्बलता असते, सामाजिक दुर्बलता असते, बौद्धिक दुर्बलता असते, तर शिवाय जास्त येतात. ती अभिव्यक्ती आहे राग व्यक्त करण्याची. जर कुठे चांगलंच मिळालं नाही तेव्हा तो त्यातनं व्यक्त होतो. म्हणजे सामाजिक प्रश्नातून ती भाषिक आविष्कृती आहे. पण ते सर काय म्हणाले, अभ्यास ते मोठं संशोधक आहे, पण ते काय म्हणले, आम्ही कशा वाचायचे का. तटस्थपणा. तुमचे संस्कार तुम्ही ताणू नका, शिवाय देणं म्हणजे वाईट, दिल्या का, कशामुळे शिवाय येतात त्याच्यात, तो जीवन कोणतं जगतोय. माणूस शिवाय केव्हा देतो, माणूस रडतो केव्हा, माणूस हसतो केव्हा, माणूस चिडतो केव्हा. हसताना शिवाय देत नाही, तो चिडल्यावर शिवाय देतो. म्हणजे काय, राग आणि शिवायचा संबंध आहे, अशी
तो आविष्कार आहे, बाहेर टाकणार. हा समाजशास्त्रीय जेव्हा तो अभ्यास करेल भाषेच्या अंगाने, मानसाच्या अंगाने, तेव्हा तो त्याचं व्यवस्थित विश्लेषण करू शकेल. प्रथम दर्शनी पाहतो हे कशी माहिती आणि का वाचायच्यात, बरोबर आहे, व्यक्तिगत पातळी ते बरोबर आहे. हे संशोधकाला होता कामा. असं का, कशामुळे, त्याला प्रश्न पडले पाहिजे, क्रिया प्रतिक्रिया नाही. म्हणजे हे मत हे विचारांती असतं. पटकीने बोललो ती रिॲक्शन झाली, ती काय झाली, रिॲक्शन झाली. काय आई सुद्धा रागावली आपल्या मुला म्हणते काय, शिवाय देते वेगळ्या अंगाने थोड्या, हा, पण ती प्रतिक्रिया झाली, प्रतिक्रिया झाली, मत नाही. मत हे विचारांती असतं. म्हणून संशोधकाचं मत असली पाहिजे, विचारांती. मी जे मत मांडतोय हे माझं व्यक्तिगत नाही, माझे संस्कार झाले म्हणून नाही, तर मला हे संशोधन करत असताना मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणून त्या अनुषंगाने म्हणतोय जमेल तेवढं तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर प्रश्न लावत गेला प्रत्येक गोष्टीला आणि समाजशास्त्रीय अंगाने पाहत गेला तर तुम्ही तुमचा तटस्थपणा व्यक्त होऊ शकतो. तुम्ही हे जर पाहिलंच नाही तर म्हणून त्या सरांनी त्या गोष्टी पाहिल्याच नाहीत, राईट, नाव ठेवली. कारण का त्यांच्या मध्ये त्यांनी जो साहित्य विचार ऐकला होता की साहित्यामध्ये कसं गोड गोड असावं, चांगले शब्द असावेत, भावना फुलवणाऱ्या, मनाला प्रसन्नता देणारे शब्द असावेत. शिवाय शिवा म्हणजे काय, म्हणून तो 1920 एका कादंबरीमध्ये महिष शब्द आला होता, तेव्हा समीक्षकांनी गोंधळ घातला होता. साहित्यामध्ये महिष शब्द, तुम्ही कोणत्या अंगाने पाहता. व्यक्तिगत भावभावना जाणीवा इथं न आणता, कारण सगळ्या वेगवेगळे संस्कार झालेले आहेत. बालकवी मला जास्त कधी आवडलेच नाही, का कोणाच ठाऊक. पु ल देशपांडे मला जास्त भावलेच नाहीत, का कोणाच ठाऊक. कारण का, म्हणजे सामाजिक संस्कार झाले होते. मला त्याला आत्मकथा फार आवडली, माझी आवड तशी निर्माण झाली. मी हे साहित्य अभिजात आहे ना, आता जेव्हा मी पाहायला लागलो विनोद कसा निर्माण होतो आणि माणसाला विनोदाची का गरज आहे, आणि विनोदातून सुद्धा सामाजिक व्यंग्य कसं स्पष्ट करता येऊ शकतं, मग मला पु ल देशपांडे फार आवडले. म्हणून तांबुळी सरांची जे 2 कादंबरी आल्या, पत्नी पुराण वगैरे, त्याच्यावर मी समीक्षा केली बसवामध्ये. पहिल्यांदा समीक्षा मी केली विनोद साहित्यावर त्यांच्या दोन्ही, कारण मला ते भावलं. विनोद महत्वाचा आहे, याही परिभाषेत सांगता येतो, बदलतो ना माणूस. पण त्याचं प्रश्न आवडतो का, ह्याची काय गरज आहे, लोकांना हे का आवडतं, कशामुळे आवडतं, यातून काय करता येऊ शकतं, याला म्हणायचं तटस्थपणा. आणि तो जेवढा ठेवता येईल तेवढा सातत्याने ठेवायचा, नंतर कधी पाय घसरत सांगता येत नाही. म्हणून मी त्या अंगाने बोलत होतो. तर पहा, तर आपलं आता राज्यशास्त्र आपण घेऊया, साहित्य राज्यशास्त्र. आता सगळं शास्त्र शक्य नाही, कारण हे वर्षभर शिकवण्याची गोष्ट आहे. आता राज्यशास्त्राच्या मधील सिद्धांतांचा तुम्हाला डायरेक्ट उपयोग होईल का, पुन्हा म्हणतोय नाही, उपयोग होणार नाही. पण त्यातल्या घडामोडी, ही एखादी गोष्ट का घडते, ज्याला अहम आहे, मी आहे, तो राजकीय माणूस आहे. म्हणजे सुरुवातीला माणूस फार अज्ञान होत की राजकारण म्हणजे वाईट, म्हणजे माझ्या घरात आमदार होते तुझे, तरी मला वाटतं राजकारण ही वाईट गोष्ट आहे. जेव्हा विद्यापीठात आलो, वाचन झालं, चिंतन झालं, नाही, राजकारण फार महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्या सामाजिक शास्त्रामध्ये राज्यशास्त्र हा राजा आहे, राज्य मानलं जातं, सगळ्यात महत्वाचं. माझा समाज कसा असावा, माझा देश कसा असावा, माझं राज्य कसं असावं, या संबंधीची भूमिका राज्यशास्त्रात मांडली जाते, आणि ती प्रत्येकाची तयार झाली पाहिजे. आणि ज्याला अहम आहे तो राजकीय आहे. राजकारण मला आवडत नाही असं म्हणालाच माणूस मोठा राजकारणी, तो अज्ञानातून येत असेल, जाणीवपूर्वक नाही. पण प्रत्येक माणसाला अहम आहे, मी आहे, आणि मी तू राजकारण, राजकारण काय, सत्ता संघर्ष, कुणीतरी कुणावर हुकूमत गाजू पाहते, सत्ता संघर्ष. स्त्रिया साहित्य काय आहे, म्हणजे स्त्रीवादी चळवळ लोक तुम्ही पहा, ते काय म्हणतायत की आमची ही चळवळ राजकीय चळवळ आहे. म्हणजे काय, निवडणुका त्यातला भाग आहे. निवडणुका हा लोकशाहीचा तंत्र ह्याचा एक भाग आहे, लोकशाहीचा भाग आहे. निवडणुका राजकारण नाही, त्यातला तो एक भाग आहे. राजकारण म्हणजे सत्ता संघर्ष, एका समूहावर सत्ता करणे, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर काय करणे, आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं, त्याला प्रतिष्ठा मिळवून घेणं, त्याचा एक दबाव निर्माण करणं,
यासाठी केली त्यांनी कृती म्हणजे राजकारण. राजकारण एवढी सोपी गोष्ट नाही, एवढी सोपी गोष्ट नाही. आणि ते कोणीही करू शकतं. म्हणजे मी सातत्याने एक उदाहरण देत असतो की आई लहान मुलांना मारते काय ते कारणामुळे, मध्ये मध्ये येतो बाबा. तर कधी मारले सकाळी, वडील कधी आले संध्याकाळी, तो संध्याकाळी वडील आल्याबरोबर रडतो. म्हणजे आईने मारल्यानंतर तो रडला, हसला, झोपला, जेवला, खेळला, पण ते वडील आले की रडतो, बाबा मला आईने मारलं. म्हणजे काय, तो त्या आईला सांगू इच्छितोय माझ्या मागे कोणतरी मोठा माणूस आहे, खबरदार. आणि बाबा पण आपलं काहीतरी आईला म्हणतात, काय मारलं त्याला, अमुक तमुक, त्याला बघतात, त्या चेहरा बघा, मी कोणीतरी आहे, मी काहीतरी आहे, ही जी अहम मी त्यात राजकारण चालू होतं. मग ते सामाजिक पातळीवर, तो राज्याच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर, ती गोष्टी वेगळी. राजकीय कादंबरी असेल तर राजशास्त्राचा आधार घ्यायचा असं नाही. तर राजकारण कसं केलं जातं, कोणत्या अंगाने केलं जातं, त्याची कारण कोणती, हेतू कोणती, हे तुम्हाला प्रत्येक कादंबरीतून पाहता येऊ शकतं. प्रत्येक कादंबरी पाहता. आणि मग तुम्हाला कळेल की ही व्यवस्था कशी काम करते, ही व्यवस्था कशी काम करते. मनुष्य आपल्या व्यक्तिगत जीवनात कसा जगतो आहे, कसा अहम जगतो आहे. नात्यामध्ये सुद्धा राजकारण कसं असतं, जावाजावामध्ये असतील, सासूनामध्ये असतील, भावाभावामध्ये असतील, कुठतरी एक पुसटची गोष्ट असते, मी श्रेष्ठ, मी ग्रेट दाखवण्याची जिद्द असते. हे सगळ्या बाबत घडत असं नाही, पण प्रामुख्याने हे असं घडतं. इथे आपल्याला राजकीय राज्यशास्त्रातले काही सिद्धांत वापरता येऊ शकतात, या लोकांनी मांडलेले आहेत. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे असं म्हणत असताना मनुष्य राजकीय प्राणी आहे असे म्हटलं जातं. म्हणून स्त्रीवादी सगळं साहित्य आहे ना, हे राजकीय साहित्य आहे. पुरुषांची सत्ता कशी आहे आणि त्याच्यामुळे आमचे काय नुकसान होत आहे हे उलगडून दाखवणारी ही चळवळ आहे. सत्ता संघर्ष, सत्ता संघर्ष आहे. दलित साहित्य काय आहे, राजकीय आहे, की आमच्यावर आम्हाला सामाजिक धार्मिक बहिष्कार टाकून आम्हाला छीन लेखलं गेलं. आम्ही मनुष्य आहोत, आमची सत्ता केली, सत्ता काय केली, गाजवली. आम्ही माणसं आहोत. रेखा इनामदार साने त्यांनी फार छान विश्लेषण केले बघा. त्यांचं म्हणणं असेल किंवा सत्ता संघर्ष आणि मूल्य संघर्ष जेव्हा एकमेकाला जोडून येतात, बघा, सत्ता संघर्ष आणि मूल्य संघर्ष जेव्हा एकमेकाला जोडून येतात तेव्हाच ते राजकीय कृती जन्माला येते. फार छान विश्लेषण केलं मॅडम. मी तिथे पुन्हा मी तोच मुद्दा घेतो, काय ती कविता, मी नाही नुसती मादी, मी माणूस माणूस आधी. इथं काय आहे, सत्ता संघर्ष आहे, तुम्ही आम्हाला मादी म्हणून पाहताय, माणूस म्हणून नाही. मूल्य संघर्ष, अरे मी माणूस आहे ना. उत्तम साहित्य कृत्यांमध्ये रामायण महाभारत सुद्धा काय सत्ता संघर्षच आहे. आमच्या धार्मिक अंगाने पाहतो, हे पाहतो, ते पाहतो, सत्ता संघर्षच आहे. कोण ग्रेट, सत्ता कोणाची, कोणाचं ऐकलं पाहिजे, माझ्या मतानुसार चला, माझे हित संबंध आहेत. कारण सगळे व्यवहार मानवी हित संबंधांवर अवलंबून आहेत. सगळे आर्थिक व्यवहार, सामाजिक व्यवहार हित संबंधांवर अवलंबून आहे. तुमचे हित संबंध कशात आहे. म्हणजे नांदू डसांची जी कविता आहे, स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे, हित संबंध. हे स्वातंत्र्य आमचं नाहीच. खरं म्हणजे स्वातंत्र्य हा पुल्लिंगी शब्द आहे की नाही. मी तर गाढवीच्या ऐवजी गाढव यायला पाहिजे, पण तू काय वापरतोय, गाढवीचं नाव, पुरुषी मानसिकता. तो दलित आहे, परिवर्तन करू इच्छितोय, पण त्याचा भाषिक आविष्कार सुद्धा कुठंतरी पुरुष येतोय. संशोधन बाबुराव बागुल दलित चळवळीतले आहेत, मार्क्सवादी चळवळीतले आहेत, पण ते पुरुष आहेत. त्यांच्या कथेमध्ये जेवढा पुरुष विद्रोह करतो तेवढा महिला विरोध करत नाही, त्या टोकाचा विरोध होत नाही. जान्हवी म्हणते मला पुरुष बनायचं सूडमध्ये, ते नायिका. अरे जर स्त्रियांना पुरुष त्रास देत असेल मग परत पुरुषच काय बनायचं.
त्यांचे नायक बघा कसे येतात, मला म्हणून मारलं. बघा तुम्ही, जेव्हा मी जात चोरली FYB शिकवायला आहे बघा, तर तो नायकाला जेव्हा ते मारतात लोक, तर तुम्हाला ह्यांनी मारलं नाही, मला म्हणून मारलं. म्हणजे काय, मनूच्याच विषमतावादी दृष्टिकोनामुळे हा समाज तसा वागतोय. हा माझा 2 नंबरचा शत्रू आहे. 1 नंबर शत्रू म्हणजे मनुस्मृती आहे, त्याच्यामुळे असं वागतायत. मला म्हणून मारलं. वैचारिक पातळी, एक शब्द, एक वाक्य त्या कथेला वैचारिक पातळी घेऊन गेलं. सामाजिक सांस्कृतिक संदर्भ मोठा दिला, भांडणं दोघांची, पण संदर्भ सामाजिक दिला. पण नाही का, असे विद्रोह करत नाही. म्हणजे मुरळी म्हणत नाही की मल्हारीमुळे माझं वाटोळं झालं, ती पुरुष बनण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय, पुरुषी राजकारण जे आहे, सत्ता संघर्ष जे आहे, ते डोक्यात आहे ना, ती भाषा अंगण प्रकट. म्हणजे ते चुकीचं आहे, त्याने जाणीवपूर्वक केलं असं नाही, अजाणतेपणातून ती मानसिकता बाहेर येते, जी त्यांची असते. म्हणून मी सुद्धा बाबुराव बागुलांना विद्रोही कथाकार म्हणतो, पण पुरुषांबाबत माझ्या लेखामध्ये लिहिलं, पुरुषांबाबत ते विद्रोही आहेत, स्त्रियांबाबत नाही. माझं संशोधन आहे. बाबुराव कथाकार म्हणून ग्रेट आहेत, पण मूल्याच्या अंगाने पाहिलं तर तसं दिसत नाही. सत्ता संघर्ष, मूल्य संघर्ष हे जर एकमेकाला जोडून येतात ना, तेव्हा उत्तम साहित्यकृती तयार होते. सत्ता संघर्ष, मूल्य संघर्ष. म्हणून हे जे सगळं साहित्य आहे, हे राजकीय साहित्य सगळं. सगळं तुम्ही नायक पहा, नायिका पहा, ते कसं येत आहेत, का कोणत्या ते काय मिळू पाहतायत, त्यांना काय मिळत नाहीये, त्याला प्रतिष्ठा मिळत नाही, म्हणजे कोण त्याला प्रतिष्ठा देत नाहीये, का देत नाहीये. साहित्यामध्ये संघर्ष असतोच ना, नाट्यामध्ये संघर्ष असतो, तो भावनिक आहे, वैचारिक आहे, सामाजिक आहे, ऐतिहासिक आहे, धार्मिक आहे, संघर्ष आहे. जर संघर्षाचं राजकारण, जर संघर्षाचं राजकारण तुम्ही त्या अंगाने प्रयास केला, त्या अंगाने मांडणी केली पाहिजे. आदर्श राज्यामध्ये याची गरज, म्हणजे प्लेटो म्हणतो ना, आदर्श राज्यातून कवींना हाकलून द्या. म्हणजे आदर्श कवी म्हणतो, काल्पनिक लिहितो, भ्रामक लिहितो. प्लेटो मोठा विद्वान, जो राजकीय तत्वज्ञान मांडतो, त्याचा शिष्य अरिस्टॉटल तो म्हणतो नाही, कवींची गरज आहे, कारण ते निचरा करतात भावनांचा. या अंगाने लोक मांडणी करतात. पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ पहिला लिहिला कोणी, अरिस्टॉटल, आणि तो म्हणतो कवींची गरज आहे. म्हणजे राज्यशास्त्राचे माणसं साहित्य कोणत्या अंगाने पाहतात समजून घ्या. गुरुची एक दृष्टिकोन वेगळा आहे, शिष्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, फरक पडत गेलाय. कोणती गोष्ट ठोस नाहीये, स्थिर नाहीये, ती बदलणारी आहे. समाजशास्त्रीय सिद्धांत सुद्धा बदलत गेलेले आहे, राजकीय सिद्धांत सुद्धा बदलत गेलेले आहे, दृष्टिकोन बदलत गेलेले आहेत, काळानुसार बदलतात. प्लेटो, अरिस्टॉटल, आता प्लेटो म्हणायचं की गुलामगिरी महत्वाची म्हणायचं, ती नैसर्गिक आहे. काय म्हणायचा, गुलामगिरी महत्वाची आहे, नैसर्गिक आहे. प्लेटो म्हणायचं की पुरुषांपेक्षा महिलांना अक्कल फारच कमी असते, किंवा ते फार वाईट असतात स्त्रिया. कोण म्हणतो, प्लेटो, तत्वज्ञ. ती काळाच्या मर्यादा आहे त्यांना बघण्या दृष्टीकोन. स्त्रियांना आपलं तत्वज्ञान, आपलं हुशारी दाखवायची संधीच मिळाली नाही, दुय्यम राहिल्या, त्यामुळे त्यांच्याकडे बघणं दुय्यम राहिला. ज्यावेळेस कर्तृत्व त्यांच्यापुढे इंदिरा गांधी असती तर तसं म्हटलं नसतं, तसं म्हटलं नसतं. मादान क्युरी असती तर तसं म्हटलं नसतं. संधी मिळाली त्यांनी करून दाखवलं, दृष्टिकोन बदलते. म्हणून राजकारणामध्ये महिलांचा वापर केला गेला. महिला कोणत्या अंगाने राजकारण करतात, आणि महिलांचं राजकारण कोणतं असलं पाहिजे, सत्ता संघर्ष ना. मग महिला कोणती सत्ता मिळू पाहते, दलित कोणती सत्ता मिळू पाहतोय. आंबेडकर म्हणायचे ना, मला भाकरीपेक्षा इज्जत प्यारी आहे. भाकरी आमचा संघर्ष नाही, प्रतिष्ठेचा संघर्ष आहे. आणि कामगार काय म्हणतात, आम्हाला भाकरी पाहिजे. नारायण सूर्य म्हणतात काय, चंद्र मला भाकरी सगळं करून करून खावा असा वाटतो. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस होताना थोडासा गुन्हा करणार आहे. त्यांचा प्रश्न भाकरीच आहे.
कामगारांचा. दलितांचा प्रश्न कोणता आहे? प्रतिष्ठेचा आहे, सत्तेच आहे, सामाजिक प्रतिष्ठा पाहिजे. ज्या आम्हाला नाकारलेली आहे. आम्ही मनुष्य आहोत. आम्ही जात धर्म आताची गोष्ट आहे. तो संघर्ष आहे त्यांचा. महिलांचा आम्ही नुसते मादी नाही आहे, माणूस आहोत. आम्हाला बुद्धी आहे, मन आहे, इच्छा आहे, वासना आहे. तो संघर्ष आहे आमचा. म्हणजे तुम्ही कळ्यांचे निश्वास 1945 ला आलेला कथा संग्रह आहे. बाळू शिरूरकर, आमच्या शिरूरच्याच. त्यांचं मूळ नाव बाळूताई खरे, पण त्यांनी टोपण नावाने कथा लिहिली. बाळू शिरूरकर यांचे कळ्यांचे निश्वास, त्यांची बळी कादंबरी वाचून काढा, फार छान. त्या कळ्यांचे निश्वास म्हणजे कथा आहे. त्या कथेमध्ये एक नायिका, तिला बघा आलेला मुलगा तिला पसंत पडत नाही. ती भावाला म्हणते की मला हा मुलगा आवडला नाही. कथेमध्ये ती मुलगी म्हणते की मला हा मुलगा आवडला नाही, तरी पुण्यातल्या लोकांना ही कथा विद्रोही वाटली आणि मग तिचे अंत्ययंत्रा ह्या वीरेश्वराच्या टेकडीवर काढली आणि तिचा पुतळा जाळला पुण्यामध्ये. या पुण्यामध्ये 45-23 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कथेमध्ये ती मुलगी म्हणते की मला हा मुलगा आवडला नाही. ह्यात विद्रोह कसला आहे? आजच्या काळात हे विद्रोह नाहीये, पण त्या काळी कथेमध्ये लिहिणं सुद्धा महिलेने हे त्या पुरुषांना आवडलं नाही, वाचकांना. अरे वा, मुलगा नाकारते म्हणजे काय? सत्ता संघर्ष. मला माणूस म्हणून जगू द्या. हा जेवढा भोळा प्रश्न वाटतो ना, तेवढा हा भोळा नाही. इथली समाज व्यवस्था आहे, इथली धर्म व्यवस्था, इथली विषमता नाकारणारा मानसिकता आहे. मी नाही समाज व्यवस्था स्वीकारत जी माणसाला गुलाम बनवते. मी ना तुम्ही धर्म व्यवस्था स्वीकारत जी माणसाला गुलाम बनवते. वरकरणी वाटतं मी नाही नुसती मादी, मी माणूस आधी. ती माणूस म्हणून तुला स्वीकारणं म्हणजे धर्मव्यवस्था नाकारणं, समाज व्यवस्था नाकारणं, अर्थव्यवस्था नाकारणं, सांस्कृतिक संदर्भ नाकारणं, जे परंपरेने आले. तेवढं सोपं नाही. फक्त सत्ता संघर्ष. इथं काय आहे? सत्ता संघर्ष आहे. आणि तो वेगवेगळ्या अंगाने तो सत्ता संघर्ष साहित्यातून खेळला जातो. तर उलगडा तुला करता आला पाहिजे. हा उलगडा एवढा सोपा नाहीये. हा उलगडा एवढा सोपा नाही. म्हणून त्याला शास्त्राचा आधार असेल की राजकारण कसं चालतं, कोणत्या अंगाने चालतं, हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी कोणत्या गोष्टी कशा वापरल्या जातात साधन म्हणून. संबंध, पैसा, मधल्या काळात म्हणायचे स्त्री कशी वापरली जाते. मग ह्या कादंबरी कसं येतं ते? ती जी मिळू पाहते आहे, तो जो मिळू पाहतोय लेखक, हे कसं मिळू पाहतोय, कोणत्या अंगाने मिळू पाहतोय, तुम्हाला शोधता आलं पाहिजे. म्हणजे सूड कथा जी आहे बाबुराव बागुलांची, त्यात ती विद्रोह करते पुरुष बनण्यास. कोणत्या मुरळीने विद्रोह केला? कोणत्याच नाही. म्हणजे तुझं समाज जीवन दाखवणं इथपर्यंत वास्तव आहे. आई आणि मुलीचा संबंध, इतर संबंध, हे वास्तव आहे. पण ती विद्रोह करते, हा तो लेखक आहे. इथे लेखक चालू होतं. इथे लेखक म्हणून वास्तव मांडणं वेगळं आणि त्याच्या अनुषंगाने इतर गोष्टी रंगवणं गोष्ट वेगळं. तू इथे लेखक असतो. त्या जानकीच्या विद्रोहामध्ये बाबुराव बागुल आहेत आणि त्यांच्यावर असलेला प्रभाव आहे जानकीचे. म्हणजे आता पण कोणत्याच मुलीने विद्रोह केला नाही, ही दाखवते. म्हणजे काय वास्तव दाखवले, त्या वर गेलेली आहे. म्हणजे काय, महिलांनी आता आपल्या हक्कांसाठी भांडलं पाहिजे, विद्रोह केला पाहिजे, व्यवस्था नाकारली पाहिजे. त्याचं व्यक्तिगत मत असेल, चांगलं वाईट नंतर. अशा प्रकारे सत्ता संघर्ष येतो, जो पात्रांच्या मार्फत, विधानांच्या मार्फत हा केला जातो. सत्ता संघर्ष येतो. तुम्ही आता फेसाट नावाचे हे आले बघा, तुमच्या आत्मकथन आलं, काय कादंबरी मित्र म्हटलं जातं, साहित्य अकादमी पुरस्कार आहे फेसाटी. सामाजिक प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत. आणि तो जीवन कसा मुलगा जगतोय आज, हा पश्चिम महाराष्ट्राचा मुलगा, त्याला कोणत्या प्रश्नात सामोरं जावं लागतं आहे, समाज वास्तव कसं आहे, गुंतागुंतीच आहे. आजचं संशोधन करत असताना फार गुंतागुंतीच आहे. पूर्वी एवढी गुंतागुंत नव्हती. आज एकाच वेळी अनेक प्रश्न पुढे येत आहे, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातून येत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक सामाजिक शास्त्रांचा दृष्टिकोन घेऊन, मी शब्द पुन्हा दृष्टिकोन घेऊन तुम्हाला त्यांच्याकडे पाहावं लागेल.
आणि काही सामाजिक शास्त्राच्या सिद्धांतांचा वापर घेऊन आकलन करावं लागेल, विश्लेषण करावं लागेल, तर हे शक्य आहे. अन्यथा तुम्ही वर कमी पाहाल आमच्या जैन सरांसारखं, हे काय आम्ही शिव वाचायला वाचायचं का? आज वेगवेगळ्या स्तरातील समूह पुढे येतो आहे. म्हणजे पु ल देशपांडे दलित आत्मकथन विकत घ्यायचे लोकांना वाटायचे हे वाचा, बघा काय बघा काय. आता महिलांचं साहित्य वेगळे येते, वेगळ्या अंगाने मांडणी येते. म्हणजे काळ कसा बदलत चाललेला आहे. आता काळावर तुमच्या नवीन मीडियाचा प्रभाव आहे. तुमचा मोबाईल असेल, इंटरनेट असेल, टीव्ही असेल, याचा प्रभाव आहे. मग या प्रभावाने समाज कसा प्रभावित झाला, त्याच्या कोणत्या धारणा बदलल्या, कोणत्या धारणा नवीन विकसित झाल्या आणि का विकसित झाल्या, कशामुळे विकसित झाल्या व त्या कुठे कुठे दिसतात, हे नेमकंपणे पकडणं म्हणजे संशोधन. हे पक्क लक्षात ठेवा, हे नेमकंपणे पकडणं म्हणजे संशोधन. म्हणून तुम्हाला या सगळ्या सामाजिक शास्त्रांचा, समाजशास्त्रांचा आधार घ्यावा लागणार आहे. राज्यशास्त्रांचा तुम्हाला आधार घ्यावा लागणार. सामाजिक शास्त्र विचारूच नका. सामाजिक शास्त्र तर इतकं महत्वाचं आहे, म्हणजे साहित्य सामाजिक असतं. कारण का सामाजिक ते साहित्य त्या पार्श्वभूमीवर तयार होतो. सामाजिक, आर्थिक, राजकीय. आता अजून एक शब्द मी तुम्हाला वापरतो, वैज्ञानिक पार्श्वभूमी. आता मी वापरतो वैज्ञानिक पार्श्वभूमी. म्हणजे आता विज्ञानात होणाऱ्या संशोधनाचा आपल्या समाजावर परिणाम होतोय. मध्यम काळात हा प्रश्न नव्हता, संशोधनाचा परिणाम अजिबात नाही. आता तसं होतंय ना. आता जर माणसाचा क्लोन बनवायला सुरुवात केली तर, आता जर तुमच्या कंपनीमध्ये माणसं बनवायला तयार केली तर, एआयच्या पाहिला आपण तू उत्तर लिहायचीच नाही, तो शोध निबंध लिहायचाच नाही, एआय सांगायचा, तो तुम्हाला लिहून देतो. आम्ही पाहिलं, कविता त्याला विषय दिला, त्याने कविता लिहून पाठवली, सुंदर कविता एआयने मराठीमधून. मी तो नायर सर आम्ही तो प्रयत्न केला शिरूरमध्ये. सामाजिक प्रश्न निर्माण झाले. तुमची फसवणूक होऊ शकते ऑनलाईन एआयच्या माहितीने. म्हणजे आता म्हणजे समाजशास्त्र समजून घेत असताना समाजावर कोणत्या गोष्टी प्रभाव टाकतायत, कोणत्या अंगाने प्रभाव टाकतायत आणि कोणत्यातून त्याची भाषा बदलते आहे, मानसिकता बदलते आहे. आता माणसाच्या बदलाला वेग आलेला आहे. पूर्वी 100 वर्ष पिढी बदलायचीच नाही. आजोबा, खापर पंजोबा, नातू, वडील सारखेच वागायचे, सारखे पिढी घालायचे, सारखेच बोलायचे, सारखी मानसिकता होती. आता 10 वर्षाला पिढी बदलते, 5 वर्षाला पिढी बदलते. आम्ही ज्या होतो विद्यापीठामध्ये त्यावेळेचा काळ आताच काळ प्रचंड वेगळा आहे. माझ्या वेळेचं कॉलेज आताच कॉलेज प्रचंड वेगळं आहे. आणि सगळं साहित्यामध्ये साहित्य समाजाचा अर्थ आहे. म्हणून हे पकडणं धमचाक करणार आहे. तो थोडं मागे जावं लागणार आहे. कसं होतं, काय होतं, कसं होतं, कशामुळे होतं, मग काय बदललं, कसं बदललं, कशामुळे बदललं, आणि आपल्याला काय करायचं. आपल्याला हे सगळं करायचं का? काही चांगल्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे, काही वाईट गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. तो बदल तुमचा असा झाला पाहिजे, तर हे शक्य आहे, तर हे शक्य आहे. म्हणून ह्या सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करायचा. कारण भारतीय माणूस साहित्यातून व्यक्त होतोय, तो समूह जीवनातून व्यक्त होत नाहीये. कारण का अजूनही समूहाला एकत्र येण्याची आमच्याकडे मानसिकता नाही, मानसिकता नाही. म्हणून साहित्याकडे डोळस सांगाने पहा. साहित्याला सामाजिक प्रकटन म्हणून पहा आणि त्याला समाजशास्त्राच्या अंगाने उकल करा. तेव्हा तुम्ही त्या साहित्याला समजून घ्या, त्या साहित्याचं व्यवस्थित आकलन करू शकाल, साहित्याची सैद्धांतिक मांडणी करू शकाल आणि तुम्हाला त्या जी तुमची समस्या आहे संशोधन करण्याची ती तर व्यवस्थित उत्तर देऊ शकाल. हे असं का, ह्यांनी हेच का लिहिलं, असंच का आलं, असंच का नाही काय येते, असा विषय काय येतो आणि हा विषय असं कसा मांडला. तुमचा विषय पुन्हा चेक करा. तुमचा संशोधन विषय घेतलाय तर काय आहे, आपल्याला कोणती समस्या आपल्याला सोडवायची, का सोडवायची, कशी सोडवायची आहे,
तर कशी सोडवायची यासाठी ह्याचा उपयोग. तुम्ही उपयोग करून कसा घेता तर फार महत्वाची गोष्ट. हे फक्त आकलनासाठी आहे, याच्या मर्यादा फार आहेत, त्यात वादच नाही. हे आकलनासाठी आहे, साहित्याच्या आकलनासाठी आहे, स्पष्टीकरणासाठी आहे. हेच करायचं म्हणजे संशोधन नाही, त्याचा आधार म्हणून द्यायचा. कारण का तंतोतंत, पुन्हा पुन्हा मी सांगतोय, तंतोतंत या सामाजिक शास्त्रांचा आपल्याला उपयोग करून घेता येणार नाही. आता माझ्या मते 10 मिनिटं राहिलेली आहे. तुमचे मला प्रश्न विचारा, माझ्या क्षमतेने मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. बोला. विद्यार्थी विचारू शकता. हा सर, माझा 2000 नंतरच्या मराठी आत्मकथनांचा समाजशास्त्रीय अभ्यास हा विषय आहे. तर मला त्या अनुषंगाने समाजशास्त्रीय पुस्तकांची तुम्ही नावे सांगाल का? हा, म्हणजे तुम्हाला मी व्यक्तिगत सांगेन. प्रदीप आगलाव्यांचं पुस्तक आहे बघा, काय साहित्याचा समाजशास्त्रीय अभ्यास कसा करायचा, त्याच्यात त्यांनी फार चांगली मांडणी केली. मराठीत ही पहिल्यांदा असं घडलेलं आहे. प्रदीप आगलावे सुगाव प्रकाश यांनी काढलेला आहे. हो, धन्यवाद सर. बरं, विचारा, चांगले प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, नमस्ते. मी मनीषा पाटील बोलते आणि माझा विषय आहे निवडक मराठी कादंबऱ्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास. अरे वा. हो, तर यामध्ये सर तुमच्या मते नातीचरामी या कादंबरीची मानसशास्त्रीय समीक्षा कशी केली पाहिजे? कशी केली पाहिजे? मेघना पेठेंची. हा, आता बघा, ती कादंबरी कोणत्या पार्श्वभूमीत घडते आहे. ओके. हा, ती जी पात्र येत आहेत ते कोणत्या पार्श्वभूमीत येत आहे, कोणत्या भूमिकेत येत आहेत, आणि त्यांच्या मागची मानसिकता. म्हणजे पूर्वीची सासू आत्ताची सासू राहिली नाही. त्याला सासू म्हणत नाही, त्याला आता आई म्हणतायत. आई म्हणत नाही, हा भाषिक बदल झाला नाहीये. माझ्या मते भाषिक बदल हा फार उशिरा होतो, किंवा काही गोष्टी पहिला होतो, नंतर मध्ये गोष्टी बदलतात, किंवा बराच एकाच वेळा होतो. काही ह्याच्यामध्ये तो समान ह्याने होतो, काही मध्ये नंतर होतो, काही अगोदर होतो भाषिक बदल. त्या नात्यांमध्ये होणारा बदल कोणता आहे का, समूहाचे, तो कोणत्या समूहाचं काय आहे, प्रतिनिधी आहे, नेतृत्व. समाजशास्त्रामध्ये व्यक्तीचा व्यक्ती म्हणून विचार होत नाही, समूहाचा प्रतिनिधी म्हणून विचार होतो. बरोबर. आता हे समूह बदलले. पूर्वी आपण जातीनुसार मानसिकता पकडायची, हा विषय जातीचा, ह्याची मानसिकता अशी. आता आपलं तसं करता येत नाही. हो, नाही. आता तुम्हाला वेगवेगळे, तुम्ही व्यवसायामध्ये आहात, वेगवेगळे तुम्ही पदावर काम करताय, त्याची मानसिकता कशी असेल, मग त्याच्यावर परिणाम टाकणारे घटक कोणते असतील, त्याची इच्छा कोणती असेल. म्हणजे प्राचार्य होऊ पाहणारा प्राध्यापक प्राचार्यांच्या फार जवळ जातो आणि काम करण्याचा प्रयत्न करतो. संशोधक असलेला प्राध्यापक ते करत नाही. त्याची मानसिकता कशी बदलते, त्याचा उद्देश कोणता आहे, दृष्टिकोन कोणता आहे, आणि तो कुठे ना कुठे भाषेतून व्यक्त झालेला असतो, त्याच्या संवादातून व्यक्त झालेला असतो. ते तो पकडता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की मी एक उदाहरण हा देतो, किंवा तुम्हाला आता शिरूर ते पुन्हा प्रवास करायचा, म्हणजे ह्याच्यामध्ये लिंबाची झाडं कोणती आहेत तुम्हाला शोधायची. तुमचं लक्ष ते लिंबाच्या झाडाकडे गेलं पाहिजे. तुम्ही झाडे बघत बसला ना, तुम्हाला काहीच करणार नाही. मनात दृष्टिकोन ठेवून आपल्याला हे बघायचंय, आपल्याला ते बघायचंय, मग तुम्ही त्याकडे पहा. मग तुमचं वाचन 2-3 वाचन होऊ द्या. पहिल्या वाचनात तुम्हाला काय करणार नाही. बरोबर. मानसशास्त्रीय अभ्यास करायचा म्हणजे काय, नेमकं आयडिया क्लिअर करा. साहित्याचा अभ्यास करायचा, माणसाचा म्हणजे काय, मग त्याचा भाषेचा माणसाचा अभ्यास, सगळ्या निवेदनापासून वातावरण, त्या पात्रांचा अभ्यास, म्हणजे पात्रांचं संवाद कसे येतात, भूमिका कशा येत आहेत, आणि पुन्हा लेखनाचा हेतू कोणता आहे. ओके. नेमकं त्याला हे दाखवायचंय काय, नेमकं त्याला सांगायचंय काय, त्या धागेने आपल्याला हे सगळे धागे गुंफता आले पाहिजे. व्यक्तिगत मन, अहम, जाणीव, नेणीव, समाजाची नेणीव ही कशी येते आहे. बरोबर. प्राणी धरलेला असतो, हे की नाही, सगळ्या कशा येतात. ओके ओके. हे तुम्हाला ते पकडता आलं पाहिजे, आणि त्या अनुषंगाने त्याच्या मानसशास्त्रीय तुम्हाला काय उकल करता आली पाहिजे.
चालेल सर, ठीक आहे. बऱ्याच लोक सांगता का साहित्यामध्ये हे जे येतं हे असं का येतं याच्यासाठी आधार घ्या. येस येस. का सगळं महाराष्ट्राचं अंग साहित्य येत नाही, नाही. सगळे दुवे येत नाहीत, काही बरोबर. घटना येतात, त्याची सांगड तुम्हाला घालायची आहे, बरोबर. त्याच्या अंगाने तुम्हाला मांडणी करायची आहे. हे असं असतं, असं असतं म्हणून हे असं आलं. बरोबर. याच्यासाठी तुम्हाला सगळं मानसशास्त्राच्या अंगाने बघा तुमच्या पारगावकरांनी पुस्तक साहित्य आणि सामाजिक शास्त्र नावाचं पुस्तक काढलं होतं बघा. ओके. पारगावकरांनी, तेही तुम्ही पहा. त्या अंगाने तशी मांडणी केलेली आहे. तसं मानसशास्त्राच्या अंगाने फार मांडणी झालेली आहे. ओके. ते तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला चांगलं हे होईल. आदिबंधाच्या अंगाने तुम्हाला पाहता येईल. हो सर. बोला. धन्यवाद सर, धन्यवाद. ओके. सर नमस्कार. नमस्कार, बोला. हा नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. वा वा. सर प्रश्न माझा असा होता, तुमचा आणि माझा विषय चरित्राचाच आहे. माझा विषय जो आहे शिवाजी महाराजांच्या चरित्रांचा, जो विषय तुम्ही दिलेला होता. हो. सर मग माझा चरित्राचा विषय असल्यामुळं चरित्राला जेव्हा आपण चरित्राचा अभ्यास करतो त्यामध्ये अभ्यास करत घटनेला स्थान द्यायचं का व्यक्तिदर्शनाला स्थान द्यायचं, ह्याच्यामध्ये थोडस मला थोडस सर व्यापक विषय होत चालला माझा. शिवाजी महाराजांचे चरित्र विषय असल्यामुळे वेगवेगळ्या चरित्रकारांनी स्वतःच्या परिप्रेक्ष्यातून त्यांची प्रतिमा निर्माण केलेली आहे. मग सर काय काळजी घ्यावं की मी ते माझं संशोधन थोडंसं आणखी चांगलं होईल. बर 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 सांगतो बरं का. चरित्र वाङ्मय ही संकल्पना पुन्हा लक्षात घ्या. चरित्र कशाला म्हणायचं, त्याच्यात कोणते घटक येतात, मग ते घटकाच्या अनुषंगाने ते सगळं येतंय का. आणि अजून एक आपण उकल करूया की आजच्या परिप्रेक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कोणत्या उद्देशाने लिहिलं जातं. ते उद्देश तुम्हाला स्पष्ट करता आली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज सारखा सर्वसमावेशक नायक निर्माण करण्यासाठी, माणसं निर्माण करण्यासाठी बहुतांशी लिखाण होता असावं असं मला वाटतं. तो काळ कसा होता, त्यांनी मोगलांना कसं हरवलं, हा तो उद्देश नाही. हा तो काही लोकांचा असेल पण बरं का. तर तुम्हाला त्याच्या आजच्या काळामध्ये ऐतिहासिक व्यक्तींवर चरित्र का लिहिली जातात याचं उत्तर तुमच्या संशोधनात पाहिजे. आणि ऐतिहासिक व्यक्तीचे चरित्र लिहित असताना त्या चरित्राचं वेगळेपण काय. म्हणजे आंबेडकर माझा अभ्यास आहे त्यांच्या चरित्रावर, मग ते सामाजिक ह्यातला हा माणूस आहे. मग सामाजिक जीवनातल्या माणसाचं चरित्र व ऐतिहासिक घडामोडींमधल्या माणसाचं चरित्र लिहित असताना कुठे फरक पडतो, मांडणीत फरक पडतो, भाषेत फरक पडतो, उद्देशात फरक पडतो, कुठे फरक पडतो, याच्यावर तुम्ही भर द्या. म्हणजे या प्रश्नाची उत्तर तुमच्या संशोधनात आली पाहिजे. आणि परत आजच्या कोणत्या समकाळातली भाषा वापरली आहे का नवीन भाषा तयार केलेली आहे, किंवा कोणत्या घडामोडींवर दबाव अधिक प्रकाश पाडलाय. येस सर. म्हणजे त्यांचे लढाई त्यांना दाखवले, एक व्यक्ती म्हणून दाखवले आहे. किंवा आजच्या काळामध्ये पुरुष कसा असावा, ते कसे सगळे मावळ्यांना घेऊन काम करत होते, कशावर फोकस केलेला आहे. म्हणजे त्यांच्या चरित्र लेखनाचा हेतू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज लोकांना माहिती नाहीत का, माहिती आहेत ना, मग काय लिहितात लोक. डॉक्टर आंबेडकर लोकांना माहित नाहीत का, अहो 150 ही चरित्र आहेत मराठीमध्ये, मला तो यादी का लोक लिहित आहेत. ह्या काचे उत्तर तुम्हाला द्यायचे. येस. आजच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे त्यांच्याकडे. कारण का कादंबरी चरित्र हे ऐतिहासिक असलं तरी, ऐतिहासिक व्यक्ती असली तरीही बघण्याचा दृष्टिकोन आजचा आहे. येस. मग त्या परिप्रेक्षित तुम्हाला कोणत्या अंगाने पाहतोय, कसा पाहतोय चरित्रकार, हे तुम्हाला. आणि त्या चरित्रकारावर कोणता प्रभाव आहे. आता मी तुम्हाला सांगतो, धनंजय कीरांनी बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांचं चरित्र लिहिलं बघा. चरित्र फार उत्तम आहे भाषिक अंगाने. परंतु एक गोष्ट मला खटकली, त्यांनी जेव्हा दुसरी आवृत्ती काढली आंबेडकरांच्या नंतर,
तेव्हा त्यांनी आंबेडकरांना धर्मांतर कसं नाही हे दाखवलं. चुकीचं आहे, हे घडलंच नाही वगैरे वगैरे असं ते भाषा. मला हे असं का करतायत हे? मग ते टिळकांचे चरित्र लिहितायत, सावरकरचे लिहितायत आणि त्यांना एक ह्या धार्मिकतेसंबंधी आस्था आहे, तो त्यांचा आस्थेचा विषय आहे. आणि ते सोडून आंबेडकर गेल्यामुळे कुठतरी तो दुखवलेला मानसिकता आहे. की ग्रेट माणूस आहे, यात वाद नाही, पण ते येतं त्या चरित्रकारांवर कशाचा प्रभाव आहे हे येतं. आणि हे तुम्हाला तटस्थपणे बघता आलं पाहिजे, त्यांना समजून घेता आलं पाहिजे. मी किराणा समजून घेतलं. काय किराणा त्या अंगाने ते पाहतायत. मग त्यांना सामाजिक समस्या सोडवायच्या आहेत, पण धर्मव्यवस्था ती ठेवायची. हे प्रत्येकाची भावना असू शकते ना, सामान्य माणूस म्हणून, आहे की नाही? आणि ती त्यांच्यात दिसून येते, ती तुम्हाला पकडता आली पाहिजे. चांगलं वाईट ठरवू नका, असं का आहे हे सांगा. आणि त्यात तुम्ही व्यक्तिद्वेष होता कामा नये, हे तुम्हाला तटस्थ राहण्याचा प्रयत्न करा. सर आणखी एक प्रश्न आहे विचारता. बोला. आता काय झालं सर, बऱ्याच चरित्रामध्ये शिवाजी महाराजांना दैवी अवतार मानले गेलेला आहे. हो. हा, मग ते आता संशोधनामध्ये सर बऱ्याच बकरीमध्ये बैल आलेले आहे. मग आपल्याला आता सांगता येईल की आधुनिक चरित्रकार जे आहेत, आता इतिहासकार काय म्हणतात, तर तुम्हाला इतिहास वाचायचा असेल तर इतिहासकार समजून घेतला पाहिजे. यस. तसं बखरकार समजून घेता येत नाही, कारण त्यांच्यावर कोणी लिखाणच केलं नाही बखरकारावरती सर. तर मग ते दैवी अवतारासंदर्भात संशोधनामध्ये मला आता कसा मेळ साधता येईल सर? तो त्यांचा प्रश्न आहे, ते कोणत्या अंगाने पाहतात, दैवी अंगाने पाहतात आहे की नाही, काय पाहतात आहे की नाही. तुम्ही ते सांगा की हे दैवी अंगाने पाहताय, हे या अंगाने पाहताय. काय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे की नाही, तर तुम्ही माना ना तटस्थपणे, हा असा आहे, हा तसा आहे, हा तसा आहे. मग कसा हवा थोडक्यात तुम्ही टिप्पण करू शकता, जास्त नाही. तुम्हाला कसा हवासाठी संशोधन नाही, ते का आहे, कसं आहे. मग तुम्ही सांगू शकता की आजच्या काळामध्ये काय की त्यांच्याकडे दैवी अवस्था म्हणून कोण पाहते, ह्याचा अभ्यास करता आला पाहिजे. कोणता लेखक पाहतोय म्हणून की ऐतिहासिक नाटकं दलित कादंबरीकारांनी ऐतिहासिक नाटकं लिहिली नाहीत, तो त्यांना चिंतनाविषयी वाटत नाही. वेशांवर नामदेव ढसा लिहितो, तेंडुलकर लिहित नाहीये, प्रतिभावंत आहेत ते, कमला नाटक लिहित आहेत कारण ते पत्रकार आहेत, पण वेशांची जीवन लिहित नाहीत. का? चांगलं वाईट नंतर त्याचा तो प्रदेश असतो, तो बघण्याचा दृष्टिकोन असतो. आजच्या काळामध्ये कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता आहे, म्हणजे आपल्याकडे कोणती लोक कोणती जयंती करतात, ह्या सामाजिक वर्तनातून तुम्हाला काय गोष्टी कळतात. बरोबर. हा माझा माणूस, मग हा ग्रेट माणूस, हा मग ते ग्रेट म्हणजे ही ती मानसिकता आहे. आपल्याकडे जाती व्यवस्था आहे, पण त्याचा अजून एक गोष्ट अशी आहे की माझ्या जातीतला माणूस मोठा, तसंच घ्या, काय दुसऱ्यातला नाही. आणि तो दुसऱ्या लोकांचं ऐकत नाही. टिळक किती चांगले बोलले, टिळक ग्रेट माणूस होते, तरी इतर समुदायांचं ऐकत नाही. आंबेडकर किती चांगले बोलले, इतर समुदायांचं ऐकत नाही. काही आता लोक बाहेर पडत चालले, हा काळाचा प्रभाव आहे किंवा हे संशोधनाला आलेलं यश आहे तुमच्या आमच्या, आहे की नाही. तरी काही धागे आहेत ना, काही धागे आहेत ते तुम्हाला पकडता आले पाहिजे. आणि तटस्थपणे, मागाशी म्हटलं मॅडमला, तटस्थपणे जमेल तेवढं तुम्ही म्हणता आले. कारण तुम्ही जे का समाजाचे घटक आहात, मग तुमचे घटक मांडलेला तर तुम्हाला चांगलं, इतरच नाही. तुम्हाला स्वतः शोधता आलं पाहिजे, अरे मला असं काय वाटतं, मला हेच काय आवडलं, मला हे काय आवडलं नाही. तुम्ही स्वतः शोध घ्या, मला काय आवडलं. आस्थेचा असल्यामुळे थोडंसं सर मग ते तटस्थ शोधते वेळेस तुमची आस्था इथे आणू नका, येस कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा, सातत्याने प्रयत्न करा. माझं असं व्हायचं, मनुष्य आहे हो, ते प्रयत्न करा. म्हणून संशोधक ही फार मोठी गोष्ट, ही अवस्था आहे. वाचक, अभ्यासक, समीक्षक आणि संशोधक. म्हणजे तुम्ही आयुष्यात समीक्षा केली का, तुमची किती पुस्तक, किती लेख आहेत, डायरेक्ट संशोधन करताय, तर हा प्रश्न प्रत्येकाने आपल्याला लावायचा आहे. म्हणून तुम्हाला 3 शोध निबंध लिहा असं काम म्हणतायत. आधी संशोधक हो, समीक्षक तर हो, तर हे गंभीरपणे घ्या. नंतर काय होतं माहिती का, हल्ली फार एकारलेपणे येत चाललेला. तटस्थपणा जेवढं आणता येईल तेवढं आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर, खूप समाधानकारक उत्तरे मिळालेली आहेत. आणि विषय तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावर झाल्यामुळे मला त्याचं योग्य उत्तर तुमच्याकडून भेटेल अशी आशा होती सर. थँक्यू सर. ओके, धन्यवाद. हॅलो सर. हॅलो.
बोला. येस सर, ॲज माय लास्ट क्वेश्चन, माझा जो होता की तुम्ही म्हणालात की वैयक्तिक मत असता कामा नाहीये आणि ते त्याबद्दल थोडं क्लॅरिफिकेशन द्याल का प्लीज? हो 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 आता त्याला म्हणलं ना मी, आता म्हटलो मी की बाबा व्यक्तिगत म्हणजे कसं का आपण सुद्धा समाजातले घटक आहोत. आपण सुद्धा समाजातले घटक आहोत. हो है ना, की नाही? मग समाजातले आपल्या घटक आहोत समाजातून म्हणून मग आपलं मत द्यावं लागेल का नाही द्यावं लागेल? हो द्यावं, मग ऐका ना पीएचडी मॅडम. करायची आहे तर द्यावंच लागेल ना. हो ते मत देणं वेगळं हो, आणि मी जे पुन्हा ऐकून घ्या मॅडम, जमलिंग होऊ देऊ नका. हा आपल्यावर मॅडम आपले नाही काही होत मत सर. असतात. हा सर ऐका. मी मॅडम नाहीये. माझं नाव स्वप्नील जोशी. सॉरी 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 नो बरं का नो सर इश्यूज. तसंच द्या. हा येस प्लीज. आपलं व्यक्तिगत मत हे द्यायचंच आहे, यात वाद नाही बरं का. हा मी काय म्हणतोय, आपलं आपण संशोधकाच्या तटस्थपणेमध्ये येणं गरजेचं आहे हो बरोबर. सातत्याने, आहे की नाही, बट यू नाही? स्टेटेड की संशोधकांनी मत देऊ नये आणि आता तुम्ही म्हणताय की मत द्यायलाच पाहिजे. सो हो, हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी वाटतंय मला. तुम्ही शब्दशः अर्थ घेता आहात. तुम्ही संशोधन करणार आहे, तुम्ही जे लिहिताय हे तुमचं मत आलं, आहे की नाही? पण तुमचं मत जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा त्यात तटस्थता आली पाहिजे. हा, तटस्थता आली पाहिजे हा मुद्दा मला पटला. ऐका पण दोन तुम्ही जे लिहिलं वाक्यांमध्ये थोडं बोला. हा, तटस्थता आली पाहिजे हा मुद्दा मला पटला. पण आता तुम्ही म्हणताय की मत द्यायला पाहिजे आणि तेव्हा तुम्ही म्हणालात की मत नाही द्यायला पाहिजे. सो हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी वाटलं मला. नाही तुमची अदरवाइज नो इश्यूज. तुमचं नाव सांगा. माझं नाव स्वप्नील जोशी सर. स्वप्नील जोशी, तुमच्या ऐकण्यात काहीतरी दोष झालेला आहे. मी ओके, काय सॉरी म्हणतोय, सर. तुमचे जे व्यक्तिगत जे मत असतील, संशोधनाअंती तुमचं व्यक्तिगत मत झालं ती गोष्ट वेगळी, पण हा पूर्व मग पारंपरिक जे मत असेल काय हा, मग ते त्याला पूर्व टाळण्याचा प्रयत्न पारंपरिक हा करायचा. शब्द नव्हता तेव्हा तुम्ही वापरलेला. हा, एनिवे. म्हणजे तुम्ही संशोधक आहात हो, तुम्हाला त्याच लेवलनी बोलावं लागेल. तुम्हाला बीएच्या मुलांनी असं स्पष्ट करून सांगायचं का? अजिबात नाही. तुम्ही एमफिलला नो प्रॉब्लेम. शिकवताना वेगळी भाषा वापरतात, पीएचडी ला वेगळी भाषा वापरतात ओके, आणि नाव बीएला आय आम्ही गॉट आपण इट. शिकवताना वेगळी भाषा वापरतो. थँक्यू सर. तेच असतं स्वप्नीलजी. त्या मी तटस्थ राहता येईल असं प्रयत्न करायचा अधिक अधिक. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो ओके मच. ओके ओके स्वप्नील. आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नसेल तर आपण समारोपाकडे वळूया. बहुतेक नसावेत आता कोणाचे प्रश्न. धन्यवाद सर. आपण समारोप करूया आणि त्यानंतर मी काही सूचना देईल. विद्यार्थ्यांनी साइन आउट होऊ नका. धन्यवाद सर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग द्वारे आयोजित पीएचडी कोर्स वर्क मध्ये डॉक्टर राजाभाऊ भैलुमे सरांनी जे व्याख्यान दिलं त्याबद्दल मी मराठी विभागाच्या वतीने विचारण्याची गरज नव्हती. तसेच डॉक्टर विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रुंगटे सर, डॉक्टर प्रभाकर देसाई सर, विभागातील इतर माझे सहकारी मित्र आणि सर्व आपण विद्यार्थी, आपण सर्वांनी हे व्याख्यान व्यवस्थितरित्या ऐकून घेतलं, प्रश्नोत्तरे केली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हे सत्र विभाग प्रमुखांच्या परवानगीने सत्र इथं संपलं असं मी जाहीर करतो. त्यानंतर ते सत्र आपलं 1 वाजता सुरू होईल. 1 ते 3 आणि 3 ते 5 असे आपले दुसरे 2 सत्र पुढे राहतील. यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी सूचना अशी आहे की आपण 21 तारखेला आपण प्रत्यक्ष मराठी विभागामध्ये येऊन आपलं हे पुढचा कोर्स वर्क सुरू राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची हॉस्टेलची सुविधा किंवा राहण्याची जी सुविधा झालेली नाहीये अशांसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तरी देखील पण जर सगळ्यांचीच होईल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीनं राहण्याची सुविधा करायची आहे, प्रयत्न करायचे आहे. आपण आपल्या विभागातर्फे सगळ्यांना मिळेल, हॉस्टेल मिळेल किंवा राहण्याची सुविधा होईल असा आपण प्रयत्न करणार आहोत. पण जर यदा कदाचित झाली नाही तर आपण आपल्या तयारीत असावं, ही एक सर्वांसाठी महत्वाची सूचना आहे. तर या ठिकाणी आपण हे सत्र इथं थांबवतो आहोत. काही सर, हा भैलुमे सरांचा नंबर मिळाला तर बरं होईल. हो, देईल. नंबर घ्या माझा. तर तुम्हाला कधीही कुठल्याही शंका असतील तर तुम्हाला सर भेटतील, आवर्जून त्यांच्याशी चर्चा करा. येस, माझा नंबर लिहून घ्या वाटल्यास. हा सर सांग. 9822 हा सर 215